गोव्याचं हे अंतरंग पण आपण बघितलं पाहिजे. बाकी तर सगळी लोक जाणारच आहेत, गोव्यामध्ये गेल्यानंतर बीचेस बघणारच आहेत, चर्चेस बघणारच आहेत, त्याच्या पलीकडे पण गोवा आहे. खरं म्हणजे गोवा आपण जरी म्हटलं तरी त्याचं दुसरं प्राचीन पुरातन नाव गोमंतक आहे. गोव्याची जी लाल माती ती अशीच लाल माती नाही झाली, आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाच्या रक्ताच्या त्या सगळ्या आठवणी आहेत त्याच्या पाठीमागे. पोर्तुगीजांची जेवढी हालत बेकार केली छत्रपती संभाजी महाराजांनी तेवढी जगात कोणी केली नाही. खास किल्ले बघण्यासाठी गोव्याला जायला पाहिजे. म्हणजे गोव्याला जाण्याचे प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असतात. रईस मागुश देखणाच आहे, म्हणजे एखादी हिरोईन सुंदरच असते, तिला दुसरा शब्दच नाही. शापोरा दिल चाहता है पिक्चरने त्याला सेलिब्रिटी बनवलं. हिरो हिरोईन फक्त पिक्चरमुळे सेलिब्रिटी होत नाही, किल्ला सुद्धा होतो. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनेची गाणी. गोवा ज्या ज्या वेळेला मला आठवतो त्यावेळेला मला ह्या बाबा बोरकरांच्या कवितेच्या ह्या ओळी आठवतात. पण या उन्हाळपणामध्येही एक काहीतरी सूत्र असतं आणि ते गवसणे हा मला वाटतं या भटकंतीतला महत्त्वाचा मुद्दा असतो. विविध लोकांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही काम आहे जे उन्हाळ भटकंतीच्या माध्यमातून घडतं आहे ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते बऱ्याच लोकांना प्रेरक ठरू शकतं, ज्यांना नवनवीन कल्पना सुचू शकतात आणि त्याच्यातून नवनवीन साहसं जन्माला येतात. याच्यावर माझा नक्की विश्वास आहे. गोवा वेगळ्या अंगाने बघायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी भटकंतीतला एक उन्हाळपणा मनामध्ये रुजवावा लागतो आणि त्याच्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म आहे की जो प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्या दुसऱ्या वाटा सोडून एक उन्हाळ वाटेवर घेऊन जाणारा तो म्हणजे उन्हाळ भटकंती. आणि साहजिकच आहे, मला खात्री आहे की ह्या आपल्या पॉडकास्टनंतर तुम्हाला बरेच जण विचारणार आहेत की आपल्याला गोवा करायचा आहे, पण तो गड किल्ल्यांसाठी गोवा करायचा आहे, तर तो कसा करूया. तर त्याच्यावरती नक्की विचारलं तर आपला हा एपिसोड त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आणि नक्कीच सगळेजण मॅक्झिमम लोक आता याच्यातून हळूहळू सबस्क्राईब्स करतील, बघतील, पुन्हा पुन्हा येतील आणि उन्हाळ भटकंती करत राहतील. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला वक्ते लाभलेले आहेत श्री संदीप मुळीक सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं सहर्ष स्वागत. मित्र, अगदी शालेय जीवनापासून कॉलेजमधली मित्रमंडळी किंवा ऑफिसमधले कलिग यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असतो. त्याचा मुख्य हेतू असा असतो की कुठेतरी ट्रिपला जाणं, जे कधीच सक्सेस होत नाही. ती ट्रिप म्हणजे गोवा. गोवा म्हटल्यावरती आपल्याला दिसतं समुद्रकिनारे, टॅक्स फ्री किंवा फॉरेनर्स. तर ह्याच्या पलीकडेसुद्धा एक गोवा आहे, ज्या गोव्यामध्ये प्राचीन मंदिरं आहेत, लेण्या आहेत, पोर्तुगीज बांधणीचे गडकोट आहेत. तर त्याच गोव्याची वेगळी बाजू आपण आज बघणार आहोत. संदीप सर एक उत्तम व्याख्याते आहेत, सूत्रसंचालक आहेत, लेखक आहेत आणि दुर्ग अभ्यासकसुद्धा आहेत. सरांचा वारसा संस्कृती ही संस्था आहे, त्या संस्थेचे ते संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते लिखाण करतात, वर्तमानपत्रे असू दे किंवा मासिकं असू दे, दिवाळी अंक असू दे. तर त्यांचा गाढा अभ्यास या विषयावरती आहे. सरांनी गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर हे अत्यंत गाजलेलं आणि नावाजलेलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं कौतुक राजकीय स्तरापासून साहित्यिक स्तरापर्यंत झालेलं आहे. त्याच अनुषंगाने आज आपण वेगळ्या बाजूचा गोवा आपण आज बघणार आहोत. तर मला वाटतं आपण कॅन्डिडेट गप्पाने सुरुवात करूया. येस, नक्कीच. सर, गोवा हे जागतिक स्तरावरचं पर्यटन स्थळ आहे. तर तुम्ही गोवाच ह्या विषयाकडे का वळलात? खरं सांगू का, एक तर गोवा म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माईल येते आणि प्रत्येकाच्या बोलतात ना, मन में गोवा, दिल में गोवा, आणि सगळीकडे तुम्हाला फक्त गोवाच गोवा असं एक डेस्टिनेशन असतं. लहानपणापासून आपण जर फिरण्याच्या प्रवासात विचार केला की आपल्याला काय आवडतं, तर सगळ्यांना आवडतं ते म्हणजे बीचेस आवडतात, नारळी पोफळीच्या बागा मस्तपैकी, लाल माती आणि त्या वातावरणात बाजूने बरोबर कॅनव्हासला असं डोंगर, हिरवा गर्द असा आसमंत. असं बघितल्यानंतर जी काही आपल्याला नावं आठवतात त्याच्यात कोकण आहे, त्याच्यामध्ये गोवा आहे, त्याच्यामध्ये केरळ आहे. ह्या डेस्टिनेशनमध्ये गोवा खूप उजवा वाटतो. पहिल्यापासून लोकांना एक गोव्याचं अट्रॅक्शन आहे. तर ऑब्व्हियसली गोव्याला पहिल्यापासून म्हणजे एक ड्रीम डेस्टिनेशन म्हणून लोक बघतात. माझी सुरुवात तशीच होती. सुरुवातीला गोवा मित्रांबरोबर फिरायला गेलो, माझे मोठे बंधू होते आणि तिथून गोव्याच्या जे प्रेमात पडलो ते आज तागायत चालूच आहे. महाराष्ट्रात जन्म घेणारा प्रत्येक माणूस हा सह्याद्रीपासूनच सुरुवात करतो. हो. तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा माहुली किल्ला इथून तुमची सुरुवात झाली. मग महाराष्ट्रातले गडकोट आणि मग गोव्यातले गडकोट हा प्रवास तुमचा कसा झाला? म्हणजे त्याला कोणी सुरुवात करून दिली किंवा कोणी तुमचे प्रेरणास्थान आहेत किंवा कोणती एखादी गोष्ट होती ज्या गोष्टीने तुम्ही गोव्याकडे वळलात?
हां, कुठली गोष्ट म्हटलास ना, तर मी तुला खरं सांगतो, की त्याला एकमेव कारण आहे, ते म्हणजे कोविड, कोरोना. याचं कारण सांगतो. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जातो. अ, जसं तू म्हणालास तसं 1993ला मी माझा पहिला ट्रेक केला माहुलीचा. एन-सी-सीमध्ये होतो आणि एन-सी-सीमध्ये असताना एक आपल्याला वेगवेगळे आपण काहीतरी वेगवेगळ्या उचापती करत असतो. तर त्याच्यातून माहुलीचा ट्रेक केला आणि त्या पहिल्या ट्रेकमध्येच मी अगदी सह्याद्रीच्या प्रेमात पडलो. नेमकं काय बघायचं, काय भावतंय हे कळायला लागलं. सह्याद्री असं आहे की एकदा तुम्हाला त्याचं वेड किंवा आपण दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर व्यसन लागलं ना, की ते सुटत नाही. आणि मग ते 93 पासून अगदी सैरभैर असा म्हणजे कुठलंही बंधनं न ठेवता मी सह्याद्री फिरत गेलो. या प्रवासातून गड किल्ल्यांची फिरणी चालूच होतं. पण सगळ्यात मजा इथे होती ती म्हणजे माझा ओढा हळूहळू जलदुर्गांकडे गेला. त्याचं कारण माझं लहानपण मुंबईत गेलं आहे. मुंबईमध्ये वरळीला आणि वरळीला ऑलरेडी एक वरळी कोळीवाड्याजवळ किल्ला आहे, वरळीचा किल्ला. आणि त्याच्यामुळे तिथे जाणं होत होतं. तो किल्ला हळूहळू मनात असा तो भरत होता. त्यावेळेला काही कळत नव्हतं की किल्ला म्हणजे काय किंवा किल्ल्याचे अर्थ समजत नव्हते. पण ते काहीतरी छान आहे आणि तिथे जातोय आपण, तिथे खेळतोय किंवा तिथे आजूबाजूला कधीतरी तिथे येणं जाणं होत होतं. त्यामुळे वरळीचा किल्ला हा कुठेतरी लहानपणाच्या माझ्या आठवणीमध्ये तो दडलेला होता. आणि जेव्हा मी खऱ्या अर्थाने फिरायला लागलो तेव्हा ते पुन्हा ते प्रेम उफाळून आलं. जलदुर्ग करता 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 मध्ये गोव्याच्या फेऱ्या चालू होत्या. पण गोव्यात मी गड किल्ले बघणं असं काही हेतुपुरस्सर गेलो नाही. गोव्यामध्ये जे गेलो ते 2000 साली मी गोव्यात गेलो. आता जवळजवळ 24 वर्ष होऊन गेली. तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये मला गोव्यामधले किल्लेच माहीत नव्हते मुळात. जसं आपल्या सगळ्यांचंच असतं. गोव्यात किल्ले हा प्रकार तसा वेगळाच आहे. लोकांच्या डोक्यात गोवा म्हटलं की जी वेगळी समीकरणं तयार होतात, त्याच्यामुळे गोव्यात किल्ले बघायला फार म्हणजे कोणीच जात नाही. सुरुवातीच्या काळात तर बिलकुलच कोणी नाही. तर मी तेव्हा जेव्हा गेलो आणि अगदी माझा मित्र तिथे होता, त्याची बाईक घेऊन असाच भरकटत होतो. त्याच्यात अगवाद किल्ला अगदी, कारण तो कसा आहे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे म्हणून अगवाद बघितला. अगदी काय तो बघायचा म्हणून मी गेलो नव्हतो. अगवाद बघितल्यानंतर कळलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. मग गोव्यातल्या किल्ल्यांचा थोडासा शोध घेतला, मागोवा घेतला. गोव्यातले किल्ले बघताना एक लक्षात आलं की गोव्यांच्या किल्ल्याबद्दल माहितीच नाही आहे मुळात. मग ते किल्ले कधी सहजपणे कधी जाणून बुजून असं ते किल्ले बघणं आमचं चालू होतं. पण मी मजा सांगतो की पहिल्या 5-6 वर्षामध्ये गोवा मी अगदी उभा आडवा फिरलो. लोक जसा गोवा फिरतात तसा मी गोवा फिरलो नाही. लोक ठरलेलं असतं कलंगूट बीच, बागा, वॅगेतोर किंवा इकडे अरंबोल असेल. नॉर्थ साऊथला गेला तुम्ही तर पालोलेम आहे, कोलवा बीच आहे, वारका असेल. असे बीचेसवरती सगळ्यांचा फोकस असतो किंवा सगळ्यांचं लक्ष असतं. त्याला कारणही बरीच आहेत. आणि माझं जे काही माझं बॅकग्राऊंड आहे शिक्षण क्षेत्रातून आल्यामुळे असेल, त्याच्यामुळे माझा हेतू नेहमी असा असायचा की थोडंसं लोकसंस्कृती बघूया, मंदिरं बघूया, गावं बघूया, त्यांच्यात लपलेले जे छोटे काही जे काही गोष्टी असतात. अगदी साधं सांगायला गेलं तर अरे नाश्ता काय मिळतो म्हणजे आपण गेल्यानंतर केरळला गेलो आपण की आपल्याला माहिती आहे की तिथे काय चांगलं असतं. तसं गोव्यात गेल्यानंतर मग मला कळायला लागलं अच्छा मग पातळ भाजी काय असते, बटाट्याची भाजी काय असते, मिरची भजी म्हणजे हा प्रकार काय आहे, पाव, पोळी, उंडे ह्याच्यातले प्रकार. म्हणजे मी मुंबईत राहून सुद्धा मला पावाचे 1-2च प्रकार माहीत होते. ब्रेड पाव असं जे काही असेल ते. पण गोव्यात जाऊन मी जवळजवळ 7-8 प्रकारचे पाव टेस्ट केले. त्याच्यामुळे गोवा सुरुवातीच्या काळात मला खूप भावला. गोव्यातल्या मंदिरांनी मला खऱ्या अर्थाने आकर्षित केलं होतं. कोविडमध्ये असं झालं की मी जे काही बघितलं होतं, जे काही फिरलो होतो, त्याच्यावरती थोडा वेळ मिळाल्यामुळे विचार करायला ती फुरसत मिळाली. आणि एक लक्षात आलं की पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा किंवा पुस्तकांच्या प्रवासातून वाचता वाचता असं लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल बरंच काहीसं लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की जवळजवळ 100-125 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक दुर्ग संस्कृती छानपैकी रुजलेली आहे. अनेकांनी त्याच्यामध्ये आपापल्या परीने भर घालत गेलेले आहेत. अगदी नावाजलेली लोक आहेत, अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे, दिग्गज लोक आहेत सगळी. कोणी दांडेकर असतील, आपले भगवान चिले आहेत, प्र.के. घाणेकर आहेत, अशी अनेक लोक आहेत, मान्यवर लोक आहेत. त्यांनी इतकं सुंदर लिहून ठेवलेलं आहे की आपल्याला त्या पुस्तक वाचनापासूनच आपण असं विचार करतो की आता हा किल्ला मी कधी बघायला जातो. दुसरी गोष्ट आहे की गड किल्ले म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज, जी भावना आपली आहे
ती भावना गड किल्ल्यांच्या बाबतीत इतकी घट्ट आहे की तुम्ही त्याला वेगळं नाही करू शकत. त्यामुळे गड किल्ले आपल्यासाठी एक सांस्कृतिक ठेवा तर आहेच, पण त्याच्याबरोबर आपली भावनिक नाळ आहे. आणि मजा अशी येते की त्याच्यामुळे आपण गड किल्ल्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. मला असं वाटतं, आता मी अगदी लेह लडाखपासून ते खाली केरळपर्यंतचे किल्ले पाहिलेत किंवा फिरतो मी, तर त्याच्यात एक जाणवतं की जेवढी भावनिकता गड किल्ल्यांच्या बाबतीत मला महाराष्ट्रात दिसते तेवढी संपूर्ण भारतात दिसत नाही. सरांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 450 किल्ल्यांपेक्षा जास्त भटकंती केलेली आहे. सरांनी बोलतानाच तुम्ही असं सांगितलं की तुम्हाला जास्त ओढा प्राचीन मंदिरांपासून सुरुवात झाला. तर गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर जे आहे आणि त्याचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी कनेक्शन आहे, तर ते नक्की काय? खरं सांगायला गेलं तर तो फार जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांच्या. सप्तकोटीश्वराचं मंदिर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं गोव्याच्या अंतरंगामध्ये डोकावं लागेल. गोव्याचा इतिहास, खरं म्हणजे गोवा आपण जरी म्हटलं तरी त्याचं दुसरं प्राचीन पुरातन नाव गोमंतक आहे. आणि गोमंतकाचा फार मोठा इतिहास आहे. त्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ पण आहेत, पुराणामध्ये त्याचे संदर्भ येतात आपल्याला. त्याच्यामुळे गोमंतक भूमी पुण्यभूमी, देवदेवतांची भूमी म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. आपण इतिहासात बघितलं तर लक्षात येतं की कोकण जो अपरांतचा भाग, आपण त्याला आता कोकण आपण म्हणतो, तर त्याचं दक्षिणेकडचं जे टोक आहे ते गोमंतक म्हणून प्रसिद्ध आहे. गोमंतक या शब्दाचा अर्थ अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे, पण त्यातला एक अर्थ असा येतो की गोमंतक त्या ठिकाणी इतिहासामध्ये, खास करून पुराणात आपल्याला महाभारतामध्ये, हरिवंश पुराणामध्ये आपल्याला बघायला मिळतं की गोमंतक, गोमांचल पर्वत या शब्दावरून, तो पर्वत तिथे आहे, डोंगर आहे, त्यावरून गोमंतक हे नाव आलं असावं. कृष्ण आणि जरासंध ह्या दोघांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बरेच काही संदर्भ सापडतात. एक तर जरासंध म्हणजे कंसाचा सासरा, आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला कंस वध झाला त्याच्यानंतर जरासंधाच्या मनामध्ये एक त्याची सुडाची भावना निर्माण झाली. आता कृष्णाचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला 17 वेळेला जवळजवळ कृष्ण खास करून मथुरेवरती आक्रमणं झाली, आणि त्या आक्रमणाला कंटाळून शेवटी कृष्ण आणि बलराम हे दोघंही बाहेर आले. तिथून सगळं नुकसान होऊ नये, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ह्या दृष्टिकोनातून बाहेर आले, आणि ते गोव्यात, म्हणजे तो आता गोमांचल पर्वताबद्दल मी म्हणालो ना, तर तिथे ते आले असं ते सांगितलं जातं. मग जरासंधही आपली लढाई करण्यासाठी तिथे त्या ठिकाणी आला. कृष्णाला हे माहीत होतं की जरासंध हा प्रचंड मोठा शिवभक्त आहे, त्यामुळे शिवभक्ताची आपण, म्हणजे शिवभक्ताला जर मला लढाई करायची असेल तर मला आणखी मी तेवढंच शिवभक्त झालो पाहिजे ही जाणीव त्याच्या मनात आली. आणि त्याच्यामुळे त्यांनी छानपैकी शिवाची आराधना केली. शिवाची आराधना केल्यानंतर त्या ठिकाणी शंकराने त्यांना वर दिला आणि ती लढाई झाली असं पुराणात म्हटलं जातं. दुसरे काही असे उपप्रकार आहेत, म्हणजे खास करून त्याच्याबद्दल बोलतात की गोमंतकमधला जो गो आहे, तो गो ह्या शब्दाचा अर्थ गाई. ज्या ठिकाणी भरपूर गायी आहेत किंवा गोधन आहे असा जो प्रदेश असेल त्याला सुद्धा गोमंतक असं म्हटलं जातं. एक आणखी अशी धारणा आहे की गोमंतकाचा उच्चार, गो म्हणजे बाण, आणि मंत म्हणजे ज्या ठिकाणी बाण पडलास, परशुरामांनी ज्या ठिकाणी बाण मारला आणि ती भूमी तयार झाली, ती भूमी म्हणजे गोमंतक, ज्याला आपण कोकण असं सुद्धा म्हणतो. असे ज्यावेळेला इतिहासात किंवा पुराणातले आपल्याला संदर्भ सापडले त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे वा, ही फार प्राचीन अशी देवभूमी आहे. त्याच्यानंतर स्कंद पुराणात त्याचे उल्लेख आहेत. स्कंद पुराणामधल्या सह्याद्री खंडामध्ये त्याचे उल्लेख आहेत. गोपकपट्टणाचं नाव, गोवापुरीचं नाव आपल्याला ऐकायला मिळतं. गोव्याबद्दलच्या, खास करून गोमांतकाबद्दलच्या अनेक संदर्भांचा आपल्याला उल्लेख झालेला दिसतो. त्यामुळे गोमांतक भूमी ही फार जुनी भूमी आहे. आता ह्या गोमांतक भूमीमध्ये जे अगदी प्राचीन काळापासूनचे जे काही राजे आले, आपण आता पुराणाकडून थोडंसं इतिहासात येऊया. त्यावेळेला लक्षात येतं की अगदी सातवाहनांपासून ह्या गोमांतक भूमीवरती बऱ्याच राज्यकर्त्यांनी राज्य केलेले आहेत. त्याचं कारण काय माहिती आहे का? एकतर गोवा किंवा गोमांतक हा जो प्रदेश आहे हा पश्चिम किनारपट्टीवरचं अतिशय महत्त्वाचं बंदर आहे, किंवा ती जागा फार महत्त्वाची आहे, आणि त्यामुळे पूर्वीपासून व्यापारी दृष्टिकोनातून गोव्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे
सातवाहन असतील, त्याच्यानंतर आलेली अनेक घराणी आहेत. त्याच्यामध्ये चालुक्य आहेत, भोज आहेत, राष्ट्रकूट आहे, त्याच्यानंतर शिलाहार आहे. शिलाहारानंतर सर्वात महत्त्वाचं कदंब राजघराणं आहे, की जे कदंब राजघराणं म्हटलं की गोव्याचं सुवर्णकाळ असं म्हटलं जातं. कदंबांचं आहे. बहमणी नंतर आले, विजयनगर साम्राज्य होतं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो प्रदेश जिंकला, अगोदर पोर्तुगीजांनी तो जिंकला होता. पोर्तुगीज आले, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आलं, मराठ्यांचं राज्य आलं. असं करता करता अनेक राज्यकर्त्यांनी त्या गोव्यातल्या तो जो भूप्रदेश आहे त्याच्यावरती राज्य केलं. त्यामुळे प्रत्येकाने काही ना काहीतरी छाप त्या गोव्यावरती सोडले. म्हणून मला गोमांतक हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण वाटतो. आणि साहजिकच आहे, आता आपण ज्यावेळेला गोमांतकाबद्दल बोलतो त्यावेळेला इतिहासामध्ये बऱ्याच वेळेला फक्त पोर्तुगीजांपासूनच गोमांतकाचा इतिहास सांगितला जातो. मला वाटतं हे थोडंसं कुठेतरी आपण आता बदलायला पाहिजे. कारण गोमांतक हा आपला भाग आहे. आपली पाळंमुळं थोडीशी आपण शोधली की आपल्याला कळतं की अगदी म्हणजे आपल्याला तिथे अनेक कॉपर प्लेट्स मिळालेल्या आहेत, ज्याला आपण ताम्रपट म्हणतो. असे ताम्रपट 3ऱ्या-4थ्या शतकातले ताम्रपट मिळालेले आहेत. मौर्य सम्राट त्यानंतरच्या काळामध्ये अशोकांनी ज्या वेळेला संपूर्ण बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जी काही मंडळी पाठवली होती, त्याच्यामध्ये शूर्पारक असेल म्हणजे आपलं नालासोपारा किंवा खाली गोमांतक असेल, ह्या ठिकाणी त्याचा प्रसार झाल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. त्यामुळे इवन काही आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती कोलवाळजवळ सापडलेली आहे. अनेक लेणी आपल्याला, फार जुनी लेणी, बौद्ध लेणी आपल्याला बघायला मिळतात. हे माहीत नसतं आणि त्याच्यामुळे आम्ही गोव्याला किंवा गोमांतकाला ना एका छोट्या चौकटीत अडवतो. पण त्याचा इतिहास खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे. त्याचा इतिहास भोजराजांचा इतिहास येतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये चालुक्यांनी पराक्रम गाजवून तो प्रदेश कसा जिंकला त्याचा इतिहास आहे. नंतरच्या काळामध्ये त्याच्या शिलाहारांनी जे काही आपलं वर्चस्व गाजवलं, त्यांची राजधानी जी असेल, चंद्रपूर, सुरुवातीच्या काळाला चंद्रपूर होती, त्याला चांदोर असं म्हटलं जातं. फेमस आहे चांदोर, म्हणजे अगदी टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. आणि नंतरच्या काळात कदंबांची राजधानी म्हणून चांदर विशेष प्रसिद्ध झालं. नंतर गोपकपट्टण ही राजधानी आली, जे आता पूर्णपणे ते नष्ट झालं आहे, परंतु पूर्वी फार मोठं बंदर होतं ते. पोर्तुगीजांच्या काळामध्ये अजून थोडासा कॅनव्हास चेंज झाला आणि गोवा बेटाला विशेष महत्त्व आलं. पूर्वी ह्या गोष्टी मी सांगताना थोडंसं सगळ्यांना सांगतो की गोव्याची तुम्ही भौगोलिक रचना समजून घ्या. गोव्यामध्ये अनेक नद्या आहेत, खास करून मांडवी नदी सगळ्यांना माहिती आहे. अघनाशिनी नदी, नाव किती सुंदर आहे बघा. तिचं खरं नाव अघनाशिनी, पण आता सगळेजण तिला जुवारी म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर बाकी तळपण नदी आहे, साळ नदी आहे, वरून येणाऱ्या अनेक नद्या, दक्षिणेकडून जाणाऱ्या नद्या, ह्या सगळ्यांनी गोवा समृद्ध आहे. सह्याद्रीच्या रांगा, सिंधू सागराचं सानिध्य आणि ह्या नद्यांनी पूर्णपणे असा समृद्ध केलेला प्रदेश म्हणजे गोमांतक. आणि ह्या गोमांतकामध्ये अगदी सप्तकोटेश्वर, जो आपला प्रश्न विषय होता, की सप्तकोटेश्वर असेल, गोमंतेश्वराचं मंदिर असेल, नंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक जुनी प्राचीन मंदिरं आपल्याला बघायला मिळतात की त्यांचा इतिहास हा अगदी हजारो वर्ष जुना इतिहास आहे. पण आपल्याला कल्पना नसते. म्हणजे आता आपल्याला गोव्यातली मंदिरं म्हटली की आपल्याला शांतादुर्गेचं नाव आठवतं, आपल्याला मंगेशी, म्हाळसा, नागेशी ही मंदिरं आठवतात. पण त्याचबरोबर अनेक असंख्य अशी मंदिरं आहेत की जी अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून तिथे अस्तित्वात आहे. त्यामुळे सप्तकोटेश्वराचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज हा विषय समजून घेताना पहिला ही पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. सप्तकोटेश्वर ही कदंबांचं आराध्य दैवत आणि त्यामुळे कदंब काळामध्ये सप्तकोटेश्वराला विशेष महत्त्व आलं होतं. अगदी भरभराटीला किंवा इतकं म्हणू शकतो की जसं सोरटी सोमनाथाचं आपण म्हणतो किंवा जी काही त्या काळात अगदी श्रीमंत अशी मंदिरं म्हणत होतो, तशा पद्धतीचं ते मंदिर त्या काळामध्ये ते पूर्णपणे प्रसिद्ध होतं. कदंब सगळेजण स्वतःला सप्तकोटेश्वराचे अगदी भक्त मानायचे. त्यामुळे त्यांच्या राजमुद्रेवर, त्याचबरोबर नाण्यांवरती अनेक ठिकाणी असे ताम्रपटांमध्ये, दानपटामध्ये आपल्याला उल्लेख दिसतात. श्री सप्तकोटेश लब्धवर जयकेशी असं त्याचं नाव आहे, जयकेशी राजा. मग जो जयकेशी आहे, 3रा जयकेशी, याने काढलेल्या नाण्यावर तो स्वतःला म्हणतोय की मी श्री सप्तकोटेश्वर लब्धवीर असं तो उल्लेख आहे. असे अनेक उल्लेख आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे सप्तकोटेश्वरावरचं विशेष प्रेम लक्षात येतं. नंतरच्या काळामध्ये बहमणी आक्रमणामध्ये ते मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झालं. बहमणी 1352 पासून
ते 1366 पर्यंत. हे 14 वर्षाचा काळ गोमांतकाच्या इतिहासामधला थोडासा असा काळ म्हणू शकतो की पहिल्या सुरुवातीला मुसलमानी किंवा यवनी आक्रमणं तिथे झाली होती. त्यामुळे त्या वेळेला बरीच मंदिरं उद्ध्वस्त झाली. त्याच्यात सप्तकोटेश्वराचं मंदिरसुद्धा आहे. ते मंदिर उद्ध्वस्त झालं. हे मंदिर गोव्यामध्ये एक छोटंसं बेट आहे. त्याचं नाव, पूर्वीचं नाव फार सुंदर आहे, दीपावती म्हणून. आता दिवाड बेट त्याला बोलतात. त्या दिवाड बेटावर नार्वे नावाचा भाग आहे. त्यामध्ये तिथे ते सप्तकोटेश्वराचं मंदिर होतं. असं म्हटलं जातं बरं का की 7 कोटी वर्ष तप केल्यानंतर वशिष्ठ आदी 7 ऋषींना त्या ठिकाणी शंकरांनी आशीर्वाद दिला. पंचगंगेच्या काठी, म्हणजे पंचगंगामध्ये तिथे ज्या नद्या येतात त्या तेवढ्या भागाला पंचगंगा असं म्हटलं जातं. मांडवीच आहे ती. पंचगंगेच्या काठी त्या ठिकाणी त्यांनी ती तपश्चर्या केली होती. 7 कोटी वर्ष तपश्चर्या केली. महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला की मी इथे या ठिकाणी माझं अस्तित्व ठेवतो लिंग स्वरूपामध्ये. त्यातून सप्तकोटेश्वराचं लिंग तयार आहे असं मानलं जातं. त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या धातूंपासून ते बनलं आहे आणि त्यामुळे त्याचं एक विशेष महत्त्व आहे. त्याच्यामध्ये असणारं तेज, त्याच्यामध्ये असणारं जे भाव आहेत ते परिपूर्ण आहेत असं मानलं जातं. मजा अशी आहे की हे इतकं चांगलं असताना आणि त्यापासून आत्तापर्यंत कदंबाच्या काळापर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला तर हा चढता आलेख दिसतो आपल्याला. परंतु बहमनी काळामध्ये लालसेपोटी ते मंदिर उद्ध्वस्त झालं आणि अगदी चिखलात फेकून दिलं. बापरे. नंतर विजयनगर साम्राज्याने तो सगळा जो भाग आहे, परिसर आहे, तो जिंकून घेतला. त्याच्यामध्ये माधव मंत्री म्हणून त्यांचे सेनापती प्रधान होते. त्यांनी हा प्रदेश जिंकल्यानंतर पुन्हा धर्माचं अधिष्ठान केलं. पुन्हा सप्तकोटेश्वराचं असेल, गोमंतेश्वराचं असेल, ही मंदिरं पुन्हा नव्याने उभी केली, त्याची पुनर्बांधणी केली आणि मंदिराला एक नवी झळाळी आली. मग मजा अशी आहे की त्याच्यानंतर परत इतिहासात एक कलाटणी मिळते जी पोर्तुगीज आल्यावर आले. पोर्तुगीज 1510ला गोव्यामध्ये आले. 1510ला अफान्सो द अल्बुकर्क याने गोवा जिंकला. तो जिंकल्यानंतर जसं मी सांगितलं, मी दरवेळेला बोलतो की पोर्तुगीज व्यापारी म्हणून जरी आले असले तरी त्यांची एक धार्मिक वृत्ती सतत होती. कारण ते निघतानाच तिथून ते ठरवून आले होते धर्माचा प्रसारच करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे एका बाजूला तराजू असेल आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे क्रूस असेल, अशा स्वरूपाचं त्यांचं धोरण होतं. व्यापार करायचाच आहे, तो आपल्या बंदुकीच्या जोरावर करायचा आहे, पण त्याचबरोबर धर्माचा प्रसार ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी होती. त्यामुळे त्यांनी सगळी मंदिरं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. 1500 म्हणजे त्यांनी पहिला जो भाग जिंकला 1510ला, तो भाग आहे गोवा बेट, म्हणजे आत्ता त्याला ओल्ड गोवा म्हणतात. आणि त्याच्या बाजूला नंतरच्या काळामध्ये 1530-35च्या अनेक लढाया झाल्या. त्याच्यामध्ये एक बारदेश आणि दुसरा साष्टी, असे 3 भाग त्यांनी जिंकले. हे सगळे भाग आदिलशाहीच्या ताब्यात होते बरं का त्यावेळेला. सगळा बहमणीचा हे झाला, तुकडे झाले, 5 शाया आल्या आणि त्याच्यानंतर आदिलशाहीमध्ये हा सगळा प्रदेश सगळा तो त्यांच्या ताब्यात गेला होता. त्यामुळे पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून हे जिंकलं. जिंकल्यानंतर पोर्तुगीजांनी सुद्धा ह्या मंदिरांचा उद्ध्वस्त नाश केला त्यांचा. ते सगळे पूर्ण पाडून टाकले आणि त्यामध्ये सप्तकोटेश्वराचं पण मंदिर ते उद्ध्वस्त करून ते अशा ठिकाणी ठेवलं जिथे नवीन ख्रिश्चन झालेले लोक अगदी विहिरीतून पाणी काढताना त्याच्यावर पाय देऊन ते त्याला काढत होते. इतकं त्या भावना, ते धर्म पूर्णपणे असा बेचिराग करायचं धोरण त्यांचं होतं. पण म्हणतात ना की काळाची पावलं सतत बदलत असतात आणि त्या अनुषंगाने अनेक बदल झाले. त्याच्यामध्ये नंतर ते तिथून जी देसाई मंडळी होती त्यांनी ते नदीच्या पलीकडे जो भाग आहे त्याचा डिचोली म्हणतात, तो डिचोली भाग म्हणजे आत्ताचा बिचोलीम, त्या डिचोली भागामध्ये ते घेऊन गेले आणि तिथे ते लिंग त्यांनी ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668मध्ये पुन्हा हे जे काही प्रदेश होता त्या भागामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं मंदिर आहे. अगदी सगळ्या बाजूने एका कोनाड्यामध्ये असणारं हे शिवलिंग बघितल्यानंतर महाराजांची भावना ती होती की बाबा इथे एक नवनिर्मित असं एक मंदिर निर्माण व्हावं आणि त्याची पुनर्रचना, पुनर्बांधणी त्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आजही तो शिलालेख त्या ठिकाणी मंदिरात आहे. ते मंदिराचं रिन्युएशन झालं. गोव्याचे CM डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्याचं पुन्हा रिन्युएशन केल्यानंतर पूजा अर्चा करून त्याची प्रतिस्थापना केली. हे सगळं झाल्यानंतर आज आपण ज्या वेळेला तिथे जातो तेव्हा आपल्या भावना अशा असतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये बांधलेलं पहिलं मंदिर
म्हणजे सप्तकोटेश्वर. त्यामुळे आपल्यासाठी ते विशेष महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सप्तकोटीश्वराचं मंदिर बघताना आपल्याला एक जाणवतं, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्याचा हेतू. हां. कारण बऱ्याच वेळेला महाराजांना एक थोडंसं अशा पद्धतीने दाखवलं जातं की सप्तकोटीश्वराचं निर्मिती करताना पोर्तुगीजांच्या समोर एक उदाहरण देणं, हा एक त्यांच्यासाठी एक मॅसेज देणं त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यातून एक अतिशय चांगला मेसेज दिला की जर धार्मिकतेचं धोरण तुम्ही असंच चालू ठेवलं तर याच्यावरती नक्कीच काही ना काहीतरी चांगला उपाय करता येईल. आणि त्यातून सप्तकोटेश्वराची पुनर्बांधणी निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि गोव्याचं एक वेगळं नातं आहे अगदी किंवा फार उल्लेखनीय काम आहे. तर त्याबद्दल काय प्रकाश टाकाल? खरं सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमांतकाचा सगळा प्रदेश जिंकला हीच फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी दरवेळेला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही गोव्याला वेगळा गोवा म्हणून बघू नका. आता काय झालं आहे की महाराष्ट्राची निर्मिती, त्याच्यानंतर गोवा नंतर हे झालेलं आहे, स्वतंत्र झालं आहे 19 डिसेंबर 1961. त्याच्यामुळे गोव्याला नंतरच्या काळामध्ये एक संघराज्याचं एक युनियन टेरिटरी म्हणून त्याला मान्यता होती. नंतर त्याचं राज्य झालं. परंतु हे सगळं होत असताना मुळात जर आपण थोडं सांस्कृतिक आणि भौगोलिक जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की पूर्णपणे गोवा, भाषा कोकणी, तिथे गेल्यानंतर छानपैकी तुम्ही अशा मस्तपैकी माडाच्या परिसरामध्ये आहात, लाल माती आहे, निळं पाणी आहे, आजूबाजूला कौलारू घरं आहेत, घराच्या बाहेर सारवलेल्या असं छानपैकी पडवी तुम्हाला दिसेल, तिथे वृंदावन आहे, मस्तपैकी तुळशी वृंदावन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही म्हणता की तुमच्या शब्दात एक शब्द आला, सुशेगात जीवनशैली आहे, निवांत आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की हा सगळा परिसर हा नेहमी आपल्याला आपलाच वाटतो, तो कधी वेगळं राज्य वाटत नाही. ही पहिली गोष्ट. त्यामुळे तिथली भाषा, कोकणी भाषा ही सुद्धा अगदी आपली घरची असल्यासारखी वाटते. त्याचे अर्थ, मथित अर्थ कळतात आपल्याला, भावार्थ कळतात आपल्याला. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की गोव्यात आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपण हे सगळं बघितलं पाहिजे. गोव्यात जाताना आपण ह्या चौकटीला आपण ठेवलं नाही पाहिजे. शिवाजी महाराजांनी ती चौकट कधी बांधलीच नव्हती, त्यावेळेला ह्या सीमारेषाच नव्हत्या. आता तुम्हाला मी गंमत सांगतो की त्या काळात आपण नेहमी बोलतो की गोवा आणि पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये गोव्यातली 1600 जर तुम्ही 67-68चा जर भाग आपण विचारात घेतला तर त्या काळामध्ये फक्त आणि फक्त 3 प्रांत त्यांच्या ताब्यात होते. गोवा बेट, बारदेश, ज्याला बारदेस असं म्हणतात, आणि साष्टी म्हणजे सालसेत, असे 3 भाग त्यांच्या ताब्यात होते. आजच्या शब्दात सांगायला गेलं तर अवघे 4 तालुके. गोवा छोटा आहे अगदी, त्यात 2 जिल्हे आहेत आणि 12 तालुके आहेत. त्यातले फक्त 4 तालुके त्यांच्या ताब्यात होते. शिवाजी महाराजांनी नंतर 1667 साली स्वारी केली. 1668ला त्यांनी सप्तकोटेश्वराचं मंदिर बांधलं. त्याच्यानंतर 1675ची स्वारी त्यांची गोव्याची गोमांतक दिग्विजय या शब्दात त्याचं वर्णन करता येईल अशी ती स्वारी होती. त्यांनी फोंडा जिंकलं, त्या अंत्रुज भाग, त्याला अंत्रुज असं नाव आहे, तो भाग जिंकला. तो झाल्यानंतर त्यांनी खाली अगदी अंकोल्यापर्यंत म्हणजे गंगावल्लीपर्यंत अगदी त्यांनी तो सगळा प्रदेश, आत्ताचा कर्नाटकाचा, उत्तर कर्नाटकाचा जो प्रांत आहे, कारवार, अंकोला, इथपर्यंत सगळा प्रदेश त्यांनी जिंकला. मग आता मला सांगा, जर 12 तालुक्यातले 8 तालुके स्वराज्यामध्ये होते तर गोवा पोर्तुगीजांचा कसं काय? म्हणजे ही गंमत आहे. फक्त आपल्याला ती माहीत असली की मग आपली नजर बदलते. म्हणून फिरताना मला नेहमी असं वाटतं की आपण ज्यावेळेला भटकंती करतो त्यावेळेला एक इतिहासातल्या ह्या ज्या गमती जमती आहेत ना, ह्या कुठे ना कुठेतरी आपण समजून घेतल्या पाहिजेत. मग आपलं विचारशैली पण बदलते ना, आपण भटकंतीचा उद्देश पण बदलतो. असं आहे. तर असा तो शिवाजी महाराज आणि गोमांतकाचा संदर्भ आहे. संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचंच धोरण पुढे चालू ठेवलं होतं. त्यांनी पोर्तुगीजांना बरोबर पुरतं ओळखलं होतं. म्हणजे हे कोणाचे सगळे नाही आहेत, इथे व्यापार करायला आलेत, तुमच्या दोघांमध्ये भांडणं लावणार आहे, त्याच्यातून माझा फायदा ज्याच्याबरोबर आहे त्याच्याशी त्याला सौख्य करायचं, दुसऱ्याला दाखवायचं, तुमच्याबरोबर तह करायची, ट्रिटी करायच्या, आश्वासनं द्यायची, परंतु हेतू एकच की कोणाला वरचढ होता कामा नये आणि आपण टिकून राहिलो पाहिजे, हा प्रदेश आपल्या ताब्यात पाहिजे. हे जे धोरण आहे ना पोर्तुगीजांचं, व्यापारी धोरण, ते म्हणायचे की या समुद्रावर जी सत्ता आहे ती आमची आहे. म्हणजे आता विचार करा, पोर्तुगाल कुठे आहे आणि आपला हा अरबी समुद्र किंवा ज्याला आपण सिंधू सागर म्हणतोय तो प्रदेश, तो भाग आणि तो सगळा भौगोलिक स्थान कुठे आहे बघा. मग हे असताना सुद्धा त्या काळामध्ये अशी कुठलीही
राजसत्ता नव्हती की जी पोर्तुगीजांना, त्याच्यानंतर डच असतील, त्याच्यानंतर आलेले इंग्रज असतील, ह्या जे काही परकीय सत्ता होत्या त्या सत्तांना अडवणारं कोणी नव्हतं. समुद्रावर राज्य त्यांचं चालायचं, आपलं नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे द्रष्टेपण आहे ते इथे आहे. त्यांनी आरमाराची निर्मिती केली. बरोबर. नुसती आरमाराची निर्मिती न करता त्याला ज्या ज्या गोष्टी पूरक आहेत त्या सगळ्या केल्या. उदाहरणार्थ आरमार निर्माण करणं म्हणजे फक्त जहाज बांधणी नाही आहे. बरोबर. आरमार निर्माण करणं म्हणजे केवळ फक्त तुम्ही सैनिक आहेत, लढाई करण्यासाठी तुम्ही समुद्रात जाऊन लढाई करता, त्याची टेक्निक वेगळी असते, त्याच्या लढाया वेगळ्या आहेत. डोंगरामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, जंगलामधल्या लढाया आणि समुद्रातल्या लढाया याचं पूर्णपणे टेक्निक वेगळं आहे. शस्त्र वेगळी आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, ती टेक्नॉलॉजी समजून घेऊन त्याच्यानुसार आपण आपल्यामध्ये बदल केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्गांची साखळी उभी केली. अगदी दुर्गाडी किल्ल्यापासून जरी आपण बघितलं, खाली अगदी अंकोल्यापर्यंत आपण गेला, कारवारचा किल्ला आहे, कोट आहे तो अगदी अंकोल्याचा असेल, सदाशिवगड असेल, त्याच्यावरती गेला तर खोलगड आहे, बेतूल आहे, अनेक असे किल्ले आहेत. आणि महाराष्ट्रात तर अगदी सिंधुसागर, त्याच्या बाजूला सिंधुदुर्ग असेल, बरोबर आहे, त्याच्या विजयदुर्ग असेल, हे अनेक किल्ले जे आहेत ह्या किल्ल्यांची एक माळ, एक छानपैकी साखळी उभी केली. मला वाटते की हे फार कमी राज्यकर्त्यांना कळलंय. व्यापार हा कुठल्याही राजसत्तेचा गाभा असतो, कारण त्याच्यातून रेव्हेन्यू मिळतो ना. बरोबर. त्याच्यातून रेव्हेन्यू मिळाला तर तुम्ही तुमचं राज्य व्यवस्थित चालवू शकता. आणि आपला स्वराज्याचा भाग जर बघितला तर तो खास करून डोंगराळ आहे, सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातला असल्यामुळे रेव्हेन्यू कमी होता, महसूल कमी होता. त्यामुळे व्यापारावरती महाराजांचं विशेष लक्ष होतं. आणि जर व्यापार करायचा आहे, दर्यावरती पूर्णपणे पालान घालायचं आहे, राज्य करायचं आहे, तर साहजिकच आहे त्याच्यासाठी आपल्याकडे प्रबळ असा आरमार पाहिजे. बरोबर. हीच भावना छत्रपती संभाजी महाराजांची होती. तुम्हाला गंमत वाटेल, बऱ्याच जणांना ऐकायला, म्हणजे पहिल्या वेळेला ऐकतात त्यावेळेला त्यांना ते नवल वाटतं, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात आपले अनेक तळ गोमांतकाच्या भूमीमध्ये, गोमांतकाच्या खालच्या पट्ट्यात होते. अंकोल्याला मराठा आरमाराचा तळ होता. बापरे. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपण त्या भागाला किती महत्त्व देत होतो. कोकणाचा भाग हा व्यापारी दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा याची जाणीव आपल्याला होती. आणि पोर्तुगीजांचं म्हणाल तर पोर्तुगीज सतत मराठ्यांबरोबर ती, खास करून छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जेवढे काही आत्तापर्यंत लढाया झाल्या त्या लढायामध्ये सपाटून मार खाल्लेला आहे. पोर्तुगीजांची जेवढी हालत बेकार केली छत्रपती संभाजी महाराजांनी तेवढी जगात कोणी केली नाही. त्यांचं अगदी आफ्रिकेमध्ये त्यांचं राज्य होतं, आशियामध्ये होतं, अनेक ठिकाणी तुम्ही बघायला गेला. परंतु गोवा, आणि गोवा हे त्यांचं केंद्रबिंदू, त्यांची पूर्वेकडची राजधानी असं त्याला म्हटलं जायचं, त्या गोव्यामध्ये त्यांना नाकीनऊ करणं, त्यांची ससे होलपट करणं, इतक्या पराक्रमाच्या गाथा आहेत ना, म्हणजे आपण सांगायला गेलो तर अगदी भारावून जातो, इतकं शंभूराजांनी ते केलेलं आहे. आणि पोर्तुगीजांना सगळ्यात जास्त जर काही दहशत होती छत्रपती संभाजी महाराजांची. त्यामुळे ज्या ज्या वेळेला संभाजी महाराजांचा उल्लेख निघतो त्यावेळेला पोर्तुगीज आणि गोवा स्वारी हा उल्लेख येतोच येतो. जर आपण आता गोव्यात चाललोच आहे, हां, तर मग हे इतक्या किल्ल्यांचे उल्लेख झालेत, हो, मग आपण हे 2 ते 3 दिवसात कसं बसवायचं हे सगळं? नाही, खरं सांगतो तुम्हाला की गोव्यात किल्ले बघण्यासारखे आहेत. आणि खास किल्ले बघण्यासाठी गोव्याला जायला पाहिजे. म्हणजे गोव्याला जाण्याचे प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे असतात. ओके, म्हणजे कितीतरी आहेत, अगदी वेडिंग डेस्टिनेशनपासून, हनीमूनपासून, रिलॅक्स होण्यासाठी, कॉर्पोरेट, विविध पद्धतीचे लोक जातात. तर माझं म्हणणं आहे की आता असे सुद्धा लोक सुरू झाले पाहिजेत की खास आम्ही गोव्याला चाललोय, कशासाठी चाललोय? किल्ले बघायला. तर किल्ले बघायचे असतील, गोव्यातले किल्ले आरामात तुम्हाला बघता येतात आणि त्याची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत ते बसवता येतं. कारण आपल्याला कसं असं सुट्ट्यांचं सगळं गणित बसवायला लागतं, त्यामुळे अगदी 2-3 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला हे किल्ले बघता येतात. सगळेच बघता येतील असं नाही, कारण सगळे किल्ले आता तसे सुस्थितीत नाही आहेत. काही तर पूर्ण नामशेष झाले, अगदी पोर्तुगीजांच्या काळातच ते नष्ट झालेत. तुम्ही आत्ता शोधायला गेला तर मिळणार नाही. म्हणजे फोंड्याचा किल्ला जो आपल्यासाठी अगदी आपल्या बोलतात ना पराक्रमाच्या पाऊलखुणा जपणारा फोंड्याचा किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी जी मर्दुंगी गाजवली, गोव्याची जी लाल माती, ती अशीच लाल माती नाही झाली. आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाच्या, रक्ताच्या त्या सगळ्या आठवणी आहेत त्याच्या पाठीमागे, त्यामुळे ती लाल आहे. त्यामुळे त्या पराक्रमाच्या गाथा शोधण्यासाठी जेव्हा आपण फोंड्यात जातो, फोंड्यात किल्लाच नाही आहे, कारण फोंड्यातला जो किल्ला आहे तो त्याच वेळेला नामशेष झाला आहे 1683ला. बापरे. मग त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यात किल्ला बांधला, त्याचं नाव मर्दनगड. तो किल्ला सुद्धा बघण्यासाठी आपण जर गेलो तर तिथे आपल्याला काही मिळत नाही, कारण तो किल्ला पोर्तुगीजांनी नष्ट केला, पूर्णपणे उद्ध्वस्त केला.
मग अशा वेळेला मला असं नेहमी वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचं एखादं स्मारक जर आपल्याला बनवायचं आहे गोव्यामध्ये ते सुद्धा, तर ते कुठे असावं? तर ते फोंड्यामध्ये मर्दनगडावर असावं. तो मर्दनगड पुन्हा नव्याने उभा राहिला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. फोंड्यामध्ये गेल्यानंतर आता एक त्याच्या बाजूला फार्मागुडी नावाचा एक भाग आहे, तिथे एक तटबंदी स्वरूप एक प्रतिकात्मक असा किल्ला बनवला आहे. त्याला तुम्ही फोंड्याचा किल्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराज किल्ला असं म्हणतात, परंतु तो प्रतिकात्मक आहे. खरा किल्ला जो होता तो इतिहासात तो नष्ट झाला आहे. हे नष्ट झालेले किल्ले आपल्याला बघता येत नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की 2-3 दिवसामध्ये काही किल्ले जर आपण ठरवले तर आरामात आपल्याला बघता येतील आणि त्याचं नियोजन करता येतं. 2-3 दिवसामध्ये आपण जवळजवळ 10 ते 12 किल्ले बघू शकतो. तर असं आहे, ते सहज करता येतील, किल्ले करता येतील, मंदिरं करता येतील. जो न बघितलेला गोवा आहे, अपरिचित गोवा आहे, तो गोवा आपल्याला आता पुन्हा बघता येईल. पुस्तकाकडे येऊ आपण. हां, बरं. गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर, ह्यात तुम्ही ज्या वाटांवर जेव्हा फिरत होतात, तर किल्ल्यांविषयी आपण सेपरेट येऊच, पण तुम्हाला आवडलेला सेपरेट असा कोणता किल्ला होता आणि तो का? खरं सांगू का, म्हणजे हा प्रश्न इतका गमतीशीर आहे. मला परवाच एका माझ्या मुलाने विचारलं होतं, जसं आपल्याला बोलतं ना, आज सर तुमची फेवरेट डिश कोणती, फेवरेट स्वीट डिश कोणती? आता त्याला मी म्हटलं कसं सांगू तुला बाबा, असं मस्तपैकी गुलाबजामुन पण मला आवडतं, चांगला लुसलुशीत असतो एकदम, बरोबर आहे. मला गरम गरम अशी छान जिलेबी पण आवडते, रबडी टाकलेली तर अजून मजा येते. अशा आता त्याच्यातलं नेमकं मला काय आवडतं, प्रत्येकातली वेगळी वेगळी गोष्ट आहे की बाबा त्याच्यातलं मला काहीतरी आवडत जातं. तसं मला गोव्यातल्या किल्ल्यांबाबत सांगता येईल. प्रत्येक गोमंतकीय किल्ल्याची एक वेगळी खासियत आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक किल्ला मला अगदी माझ्या जवळचा आहे एकदम. त्याचं कारण सांगतो. तुम्ही कधी अगवादवर गेला, फोर्ट अगवाद, खूप सुंदर किल्ला आहे, अप्रतिम, आयकॉनिक. कारण गोव्याचं ज्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर चित्र येतं तेव्हा पहिलं जर काय येत असेल, सिम्बॉलिक काय येत असेल, तर तो येतो लाईट हाऊस. तो आहे अगवादवरती, फोर्ट अगवादवरती. ठीक आहे, पण त्याचं तुम्ही जर परिपूर्ण रूप बघितलं तर एक किल्ला 3 भागामध्ये विभागला आहे. गोव्यातलं पोर्तुगीजांचं दुर्ग स्थापत्यातलं त्याच्यातलं वैशिष्ट्य पण मी तुम्हाला सांगतो जाता जाता, अगदी थोडक्यात सांगतो की गोव्यामध्ये तुम्हाला बाकीच्या ठिकाणी फिरताना असं हे दिसत नाही, खास करून महाराष्ट्रात नाही दिसत असं, पण गोव्यामध्ये तुम्हाला दिसतं की समजा समुद्राजवळ हे जे किल्ले आहेत, खाडीच्या किनाऱ्यावर असतील, मुखाजवळ असतील, सागर किनारी असतील, नदीच्या किनाऱ्यावर असतील, जे पाण्याच्या जवळ जे किल्ले आहेत आणि जवळजवळ सगळेच किल्ले पाण्याच्या जवळ आहेत त्यांचे, त्या किल्ल्यांच्या एक अगदी भौगोलिकदृष्ट्या उत्कृष्ट अशा जागेवर ते किल्ला बांधतात. ती टेकडी असते, तो डोंगर असतो, डोंगराचा जो अप्पर पार्ट आहे तिथेही कन्स्ट्रक्शन केलं जातं, तिथे किल्ला बांधला जातो, त्याला आपण म्हणूया अप्पर पार्ट. तिथे किल्ला बांधल्यानंतर खालच्या बाजूला ज्या ठिकाणी म्हणजे समुद्राचा तट लागतो, बरोबर आहे, तिथे सुद्धा त्यांनी बांधकाम केलेलं असतं. म्हणजे एकच किल्ला आहे, पण त्या किल्ल्याला एका डोंगरावरती पायथ्याला सुद्धा बांधकाम आहे आणि डोंगराच्या माथ्यावर सुद्धा बांधकाम आहे. आणि मजा अशी आहे की ते बांधकाम केल्यानंतर त्याला जोडणाऱ्या वाटा सुद्धा आहेत. आता हे सगळं का, तर ह्याच्यात थोडंसं आपल्याला अभ्यास केल्यावर लक्षात येतं की प्रत्येकजण जेव्हा किल्ला बांधतो तेव्हा आपल्या पद्धतीने बांधतो. त्याच्या जे काही प्लस आणि मायनस पॉईंट असतात, त्याला जे काही आवडणारं किंवा त्याला जे काही वाटणाऱ्या गोष्टी आहेत तो त्याच्यामध्ये इन्क्लूड करत जातो. कुठलीही राजसत्ता, प्रत्येकाचं आपलं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. पोर्तुगीजांकडे पहिल्यापासून मनुष्यबळ कमी होतं, पण त्यांची सगळी ताकद जी होती ती टेक्नॉलॉजीमध्ये होती. त्यांच्याकडे उत्कृष्ट दर्जाच्या तोफा होत्या, दारुगोळा होता, बंदुका होत्या. त्यामुळे कमीत कमी लोकांमध्ये ते जास्तीत जास्त लढण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे बांधकाम शैली पण तशीच होती. किल्ले तुम्ही बघाल ना, गोव्यातले किल्ले आवडायचं अजून एक कारण सांगतो, किल्ले छोटे आहेत, एकदम छोटेखानी किल्ले. आपल्या महाराष्ट्रासारखं नाही की बाबा गेलाय एक अख्खा दिवस तो ट्रेकच करतोय, हे अवाढव्य किल्ला एकदम बोलतात ना की बेलाग आणि एकदम बुलंद असा किल्ला, तो किल्ला बघायला आपल्याला अख्खा दिवस आहे. गोव्यात तसं फारसं नाही होत. गोव्यात छोटा किल्ला, एका टेकडीवरती, एका डोंगराच्या माथ्यावरती किल्ल्याचं मेन बांधकाम असतं. त्याच्यामध्ये जागासुद्धा छोटी असते, जेवढ्या अगदी गरजेच्याच त्या ठिकाणी वास्तू असणार. किल्लेदाराची असेल, दारुगोळ्याचं कोठार असेल, पाणी असेल, टाके असेल, बरोबर आहे, त्याच्यानंतर बुरुज असतील, हे बांधकाम आपल्याला बघायला मिळतं. परंतु त्याच्याबरोबर त्यांचं नेहमी लक्ष जे आहे ते सागर तटाला, सागर किनाऱ्यावरच्या बांधकामावर पण आहे. कारण तिथे त्यांची जेट्टी असते. तिथे त्या ठिकाणी तुम्ही बिलीव्ह करणार नाही, काही काही ठिकाणी आपल्याला कस्टम हाऊस बघायला मिळतं.
म्हणजे शापोरा जो किल्ला आहे त्या शापोरा किल्ल्याच्या अगदी मुखाजवळ नदी आहे, शापोरा नदी आहे, त्या शापोरा नदीच्या मुखाजवळ त्यांनी बांधकाम केलेलं आहे आणि ते बांधकाम जे आहे वर माथ्यावरती पण आहे, पायथ्याला पण आहे, पण ते पायथ्याचं जे बांधकाम आहे त्या ठिकाणी कस्टम हाऊस आहे. सेम तीच गोष्ट साखळीच्या किल्ल्याची, साखळीच्या किल्ल्याला पण कस्टम हाऊस आहे. आता मला सांगा ही टेक्नॉलॉजी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते का? नाही मिळत. ही गोष्ट त्या गोमंतकातली जी खासियत आपण जी म्हणतो ना तिथे आपल्याला जाणवते. अजून एक गंमत सांगतो, हे दोघं एकमेकाला जोडण्यासाठी ते पायऱ्या करतात आणि त्या पायऱ्यांमुळे काय होतं ते दिसतं ना इतकं सुंदर वाटतं. म्हणजे माझी एक खास जागा आहे, मी गोव्याला गेलो की पणजीला जातो. पणजीममध्ये मांडवी नदीचा मुख आहे. लोक पणजीमला गेले की मस्तपैकी छान क्रूज बघतात. संध्याकाळी रात्रीच्या वेळेला ते असे तरंगते जलमहाल असतात एकदम बढियासे आणि लोक खुश असतात. पण तिथून जरा तुम्ही पुढे आला, श्री परशुरामाचा त्या ठिकाणी आता पुतळा बनवला आहे, सुंदर असा एक वॉक आहे अगदी मांडवीच्या तटाला लागूनच एकदम, आणि पुढे मिरामार बीच आहे. तर त्या मिरामार बीचच्या समोर उभं राहिलं ना की मध्ये मांडवी आणि मांडवीच्या पलीकडे आपल्याला अतिशय देखणा असा रईश मागुश किल्ला दिसतो. ते कधीतरी माणसाने बघावं, तो त्याच्या प्रेमातच पडणार. म्हणजे किल्ल्याचं बांधकाम असं पण असतं, खालच्या बाजूला तटबंदी आहे, सुंदर त्याचे कॅप्सूल बुरुज आहेत, मस्तपैकी मोठ्याच्या मोठ्या जंग्या आहेत तोफांसाठी ठेवलेल्या, वरती जाणाऱ्या मस्तपैकी देखण्या पाश्चिमात्य स्वरूपाच्या पायऱ्या, त्याच्या वरच्या बाजूला अतिशय टोपीसारखा मस्त आकाराचा बालेकिल्ला, इतकं बघायला मिळतं. म्हणजे इथे आपल्यासारखे भव्य दिव्य असं बांधकामं नाहीत, आपल्यासारखे टाकी नाहीत, आपल्यासारखे बुलंद प्रवेशद्वारं नाहीत, अनेक प्रवेशद्वारांचा आपला बनलेला किल्ला असा बघायला मिळत नाही, दुर्गमाती दुर्गम किल्ला असा बघायला मिळत नाही. सिंपल किल्ला बघायला मिळेल, छोटासा किल्ला, पण त्याची स्वतःची खासियत आहे, त्याची वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मला आग्वाद आवडतो. आग्वाद आवडतो तो त्याच्या मजबूतीसाठी, त्याच्या ती जागा आहे त्या जागेसाठी मला आग्वाद आवडतो. रईश मागुश देखणाच आहे, म्हणजे एखादी हिरोईन सुंदरच असते, तिला दुसरा शब्दच नाही, तसा रईश मागुश आहे. शापोरा दिल चाहता है पिक्चरने त्याला सेलिब्रिटी बनवलं. म्हणजे मी कधी कधी मस्करीत बोलतो मुलांना की बघा हिरो हिरोईन फक्त पिक्चरमुळे सेलिब्रिटी होत नाहीत, किल्ला सुद्धा होतो. तर शापोरा किल्ला आहे, बरेच जण त्याला चापोरा बोलतात, तर शापोरा किल्ला आहे. तर शापोरा किल्ला सुद्धा असाच आहे, देखणं आहे, सुंदर आहे, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. तसे पण मला स्वतःला तुम्ही जसा मगाशी प्रश्न विचारला तसा मला आवडतो तो जुव्याचा किल्ला, सेंट इस्टवाम फोर्ट. मला सांगतानाही अंगावर काटा आला, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ज्या किल्ल्याने बघितल्या आहेत, त्या मांडवीच्या तटाने बघितलेल्या आहेत, ते जे आहे आईला तीर आणि पहिले ते जे आहे ना ते कमाल आहे. इतकुसा छोटासा तो किल्ला आहे एका टेकडीवर, पुन्हा ती स्टोरी, उंच असा सगळ्या बाजूने पाण्याने वेढलेला आहे, एका बाजूला छोटंसं बेट आहे. जुवे म्हणजे बेट, कोकणात जुवे या शब्दाचाच अर्थ, जुवे म्हणजे चारी बाजूने पाणी आणि मध्ये तो तसा तो बेटाचा भाग आहे. तर त्या जुव्यावरती तो टेकडीच्या वरती अगदी वर तो किल्ला बांधलाय. आता त्यातली गंमत सांगतो, तो किल्ला बांधला 1668 मध्ये. का बांधला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने की हे मराठी आता इकडून येतील, कारण त्याच्या पुढची जी बाजू आहे ती आहे डिचोली, म्हणजे मराठ्यांचं राज्य, म्हणजे अगदी शेजार आला. त्यामुळे आपण नाही का शेजारी मस्त चांगली ग्रिल ब्रिल लावून किंवा स्लायडिंग लावून घेतो, तसं ते आहे, तळ बाजूने सगळं असं फेन्सिंग वॉल. तर त्यांनी ती एक मजबूत अशी एक तटबंदी केल्यासारखा त्यांचा एक पहिला फ्रंटचा सिक्युरिटी असं म्हणू त्याला, तसा तो किल्ला बांधला. अगदी छोटेखानी आपल्या गावातली किंवा आपल्या एखाद्या छोटीशी देशमुखाची गडीसुद्धा त्याच्यापेक्षा मोठी असेल, एवढाच छोटा आहे तो, सहज एखादा 3 BHK 4 BHK फ्लॅटपेक्षा छोटा. पण त्या किल्ल्याचं जे भौगोलिक स्थान आहे, त्याचं स्ट्रॅटेजिकल जी जागा आहे, ती जागा सामरिक जागा ती अतिशय जबरदस्त आहे, कारण तिथून तुम्हाला सगळ्या परिसरावरती लक्ष ठेवता येतं. त्याच्या या बाजूला डिचोली आहे आणि त्याच्या या बाजूला आहे तो म्हणजे ओल्ड गोवा, जी पोर्तुगीजांची राजधानी होती. त्यामुळे राजधानीचं रक्षण करण्यासाठी मराठ्यांच्या भीतीने पोर्तुगीजांनी किल्ला बांधला. तोच किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी 1683 मध्ये जिंकला, एका रात्रीत जिंकला. त्यामुळे पराक्रमाच्या त्या गाथा तिथे गेल्यानंतर ते ऐकायला अजून मजा येते, बघण्यासारखं आहे. छोटासा आहे पण मस्त किल्ला आहे, त्यामुळे मला तो फार आवडतो. गोवा आणि पोर्तुगीज हे थोडंसं जास्त समीकरण आहे. तर एक गोवा मुक्ती संग्राम त्याच्या पुढे झाला, तर त्या प्रसंगावरती काय सांगू शकता? गोवा हा पोर्तुगीजांच्या जो कचाट्यात सापडला, त्याला इतिहासामध्ये आपण जर बघितल्यानंतर लक्षात येतं की जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं. बापरे. बाकीचे सगळे प्रदेश म्हणजे त्यावेळेला कोची असेल, त्याच्यानंतर होनावळ, भटकळ,
नंतर गोवा, त्याच्यावरती आल्यानंतर चौल, चौलच्या वर आल्यानंतर मुंबई बेटं, त्याच्यानंतर ठाणे, आता साष्टी म्हणजे ठाण्याचा भाग, त्याच्यावरती उत्तर फिरंगाणाचा सगळा भाग म्हणजे अगदी वसई, वसईच्या पुढे गेल्यानंतर सगळा डहाणू वगैरे तो मधला केळवे माहीम, नंतर पुढे गेल्यानंतर दमण, दमणपर्यंतचा पट्टा, तिकडे दीव, ही सगळी जर तुम्ही पश्चिम किनारपट्टी बघितली त्यातल्या बऱ्याच महत्त्वाच्या जागा पोर्तुगीजांच्या ताब्यात होत्या. पण शेवटी त्यांच्याकडे काय राहिलं? सगळ्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर शिल्लक राहिला तो गोवा, दीव दमण आणि दादरा नगर हवेली नंतर आलं. तर एवढेच भाग, अगदी छोटेसा भाग ते शिल्लक राहिले, पण त्यांनी शेवटपर्यंत तेच ठेवले. आणि सुदैवाने दुर्दैवाने काही म्हणा तुम्ही, पण त्याच्यामुळे झालं काय माहिती आहे का, की गोवा भरडला गेला. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी 450 वर्ष जे काही राज्य केलं, तुम्ही विचार करू शकता की त्याच्यात किती इन्फ्लुएन्स झाला असेल, केवढा बदल झाला असेल. सांस्कृतिक बदल, राहणीमानातला बदल, विचारातला बदल, धर्मातला बदल, सगळ्या खाद्य संस्कृतीतला बदल, पेहरावातला बदल, बोली भाषेतला बदल. त्यामुळे हळूहळू हळूहळू जो जुना गोमांतक, प्राचीन गोमांतक होता तो बऱ्यापैकी बदलला आणि तो पोर्तुगीज धाडजीन गोवा झाला. पाश्चिमात्य स्वरूपातला, त्या पद्धतीच्या कॉलनीज, त्या पद्धतीचं राहणीमान, मग नंतर त्याच्याबरोबर येणारी जी काही ही सो कॉल्ड हिप्पी संस्कृती, तो गोवा आणि तो पश्चिमेकडे म्हणजे युरोपामध्ये गोवा त्यावेळेपासून प्रसिद्ध आहे. त्यामुळे युरोपियन लोकांना पूर्वीपासून गोव्याचं अट्रॅक्शन होतं. पोर्तुगीजांमुळे हे सगळं घडलं. पण त्याच्यात गंमत काय झाली की गोव्याच्या मूळ जी काही त्याची जी छबी होती ती बदलत गेली आणि हळूहळू गोव्याचं वेगळं रूप लोकांच्या समोर आलं, जे आज सुरुवात मला जे आज आपण बघतो की गोवा टुरिझमच्या दृष्टिकोनातून फेमस आहे. गोवा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला तो दिसतो. पण मला नेहमी असं वाटतं की गोव्याचं हे अंतरंग पण आपण बघितलं पाहिजे. आपण भटकंती करताना नेहमी सांगतो की काय बघावं, की जे आपल्याला भावतंय, जे आपल्याला काही गोष्टी अनवट वाटायत ना त्या शोधाव्यात. बाकी तर सगळी लोक जाणारच आहेत, गोव्यामध्ये गेल्यानंतर बीचेस बघणारच आहेत, चर्चेस बघणारच आहेत, काही मंदिरं जी माहिती आहे ती बघणार आहेत. त्याच्या पलीकडे पण गोवा आहे. गोव्याला सुंदर धबधबे आहेत, अगदी देखणे, म्हणजे दूधसागर सगळ्यांना माहिती आहे, हळवणीचा धबधबा लोकांना माहिती आहे, अनेक आहेत. तुम्हाला गंमत सांगतो, गोव्यामधला सगळ्यात जो उंच, जसं आपल्याकडे कळसुबाईचं शिखर हे सगळ्यात उंच पिकेट्स मानलं जातं, शिखर मानलं जातं, अगदी तसं गोव्यामध्ये सुद्धा जे सर्वात उंच शिखर जे आहे तो किल्ला आहे, सोसगड. किती जणांना माहिती आहे? म्हणजे गोव्यामधले काही किल्ले, मी जी नावं सांगतो कधी कधी, अगदी माझ्या पुस्तकामध्ये 51-52 किल्ल्यांचा उल्लेख आहे. त्याचं कारणच ते आहे की लोकांना ते कळावं, लोकांना ते समजावं, लोकांपर्यंत पोचावं. सोसगड असेल, मॉर्लेगड असेल, साट्रेगड असेल, ही नावच लोकांना माहिती नाही. हे गिरदुर्ग आहेत आणि ह्या सगळ्या डोंगर, सह्याद्रीच्या डोंगर अंगावरचे हे शिलेदार, त्या ठिकाणी किल्ले म्हणून त्यांचं जे नंतर रूपांतर झालं, हे सगळे गोव्याचाच भाग आहे. आपण हे सुद्धा बघितलं पाहिजे. गोव्यामध्ये लेणी आहेत, गोव्यामध्ये उत्कृष्ट लेणी आहेत जी लॅटेराईटमध्ये, जांभ्या दगडात बनवलेली लेणी आपल्याला फार कमी बघायला मिळतात. आपल्याकडे बेसाल्टमध्ये बनवलेली लेणी आपल्याला राष्ट्रकूटांच्या काळातली, चालुक्यांच्या काळातली. गोव्यामध्ये अतिशय देखणी मंदिर आहेत. गोव्यामध्ये कातळ शिल्प आहेत, जशी आपल्या कोकणात कातळ शिल्प आहेत तशी कातळ शिल्प गोव्यामध्ये आहेत. मला सांगा तुम्हाला काय पाहिजे ते सगळं गोव्यात आहे. म्हणजे अगदी तिवरांच्या झाडांपासून, खाडी किनाऱ्यापासून, पक्षी अभयारण्यापासून, गर्द दाढी तांबडी सुरल्यासारखं अतिशय सुंदर मंदिर आहे की जे अगदी कदंबांचा सुवर्णकाळ दाखवतं, शिल्पशैली दाखवतं, गोमांतकीय मंदिर शैली दाखवतं. ते कदंबांपासून असणारी अनेक शिल्प आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक अशा जागा आहेत की ज्या जागा आपल्याला नेहमी भारावून टाकतात आणि त्या अनुषंगाने गोवा खरोखर आपल्याला भावतो. पण जसं तुम्ही मगाशी मला म्हणाला की गोव्याचा जो 450 वर्षाचा काळाकुट्टा अध्याय आहे त्याला तोडणं महत्त्वाचं होतं. इतका सुंदर गोवा मी सांगितलं तुम्हाला, तुम्हालाही वाटलं अरे वा क्या बात आहे, पण त्याला एक दुःखाची झालर पण आहे, पारतंत्र्याची किनार आहे. आणि त्यामुळे काय झालं, मग ते इन्क्विजिशनसारखा तो भाग असू द्या, त्याचबरोबर अनन्वित अत्याचार, धार्मिक अत्याचार, अनेक रूढी परंपरा तोडून, अगदी म्हणजे शेंडी जर असेल तर त्याच्यावर कर असायचा. म्हणजे अगदी कपड्यांवरती तुम्ही घरातले तुमचे स्वतःचे देव, म्हणजे तुम्ही भूमिपुत्र असून, इथले स्थानिक असून सुद्धा तुम्ही तुमचे रीतीभाती तुम्ही करू शकत नव्हता. इतकं चोरी असायची, इतकं पारतंत्र्य.
एखाद्या समजा मुलाचं वडील वारलेले असेल तर त्या मुलाला बाप्टिस्टा करून त्याला लगेच ख्रिश्चन म्हणजे धर्मात बदल करायचा. अनेक मंदिरं देवळं तोडली. एकही देऊळ शिल्लक ठेवलं नव्हतं अक्षरशः त्या काळात. म्हणजे आता आपण मंगेशीचं जे देऊळ बघतो ते देऊळ पूर्वी वेगळ्या ठिकाणी होतं, ते तोडलं पोर्तुगीजांनी. शांतादुर्गेचं मंदिर तोडलं, अनेक मंदिरं तोडली, उद्ध्वस्त केली. शेवटी ती मंदिर आपले बोलतो ना देव देशोधडीला लागले. माणसं अगदी आपले देव लपवून वेगळ्या ठिकाणी म्हणून पोर्तुगीजांच्या प्रदेशामधून बाहेर पडून आदिलशाही प्रांतामध्ये जाऊन त्या ठिकाणी मंदिरं स्थापन करू लागले. हा इतिहास आहे आपला. आणि मग त्याच काळामध्ये नंतर 20व्या शतकामध्ये गोमांतक मुक्तीचा एक फार मोठा संग्राम सुरू झाला. राम मनोहर लोहिया हे त्याचे सुरुवातीचे अर्धवी होते. नंतर तिथलेच स्थानिक डॉक्टर TB कुन्ना यांच्या नेतृत्वाखाली एक फार मोठी फळी उभी राहिली. आणि 14 वर्ष म्हणजे भारत स्वतंत्र झाला आहे 1947ला, पण नंतर गोव्याला मुक्ती मिळवण्यासाठी खूप मोठा लढा द्यावा लागला, तो गोवा मुक्ती संग्राम. आणि त्याच्यात महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे बरं का. म्हणजे अगदी सेनापती बापट घ्या तुम्ही, नाग गोरे घ्या, शिरूभाऊ लिमये घ्या, सुधीर फडके घ्या, आपले अनेक जण आहेत. तर ह्या सगळ्या मंडळींनी गोवा मुक्ती संग्रामासाठी काठ्या झेललेल्या आहेत, त्यांना तुरुंगवास भोगलेला आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे आग्वाद हा जेल होतं, रईश मागूश हा किल्ला जेल होता. तेरेखोलच्या किल्ल्यावरती तर इतकं मोठं आंदोलन झालं. आमच्या पनवेलचे हिरवे गुरुजी त्या ठिकाणी 15 ऑगस्टला धारातीर्थी पडले. इतका फार मोठा तो इतिहास आहे आणि त्याच्यात महाराष्ट्राचं योगदान प्रचंड आहे. त्यामुळे मला नेहमी गोवा मुक्ती संग्राम हा एक स्वातंत्र्याचा लढा एक वेगळ्या अंगाने बघायला मिळतो. आणि गंमत अजून सांगतो, त्या सगळ्या लढ्यामध्ये कुठे ना कुठेतरी गड किल्ल्यांचा उल्लेख आहे. म्हणजे आग्वाद जेल म्हणून जरी बघितलं तरी तो किल्ला जेल म्हणून वापरत होते. काबदरामा म्हणजेच खोलगड, तो खोलगड जेल म्हणून वापरत होते. रईश मागूश जेल म्हणून वापरत होते. तेरेखोल जेल म्हणून वापरत होते. आणि काही वेळेला असं होतं की तिथल्या एखाद्या घटनेमुळे प्रेरणा मिळत होती. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तेरेखोल जवळ गेल्यानंतर बघितलं की तिथे असणाऱ्या आमच्या सत्याग्रहींवरती 127 निशस्त्र सत्याग्रहींवरती हल्ला केला. आणि त्या हल्ल्यानंतर पुन्हा एक ज्वाला पेटली. पुन्हा गोवा मुक्तीचा संग्राम आणखी मोठ्या वेगाने झाला. तुम्ही एक जण मारू शकता पण तुम्ही भावना मारू शकत नाही. स्वातंत्र्याची भावना निर्माण झालेली तुम्ही कशी माराल. आणि शेवटी त्यांना जावं लागलं. 19 अगदी 2 दिवसात आपण त्यांना हाकलून दिलेलं आहे, अगदी 2 दिवसात. त्यामुळे फार सुंदर असा तो मुक्ती संग्राम आहे. ह्या पुस्तकाच्या लिखाणाच्या वेळेस तुम्ही काहीतरी संदर्भ गोळा केले असतील किंवा थोडी इकडून तिकडून माहिती जमा केली असेल आणि तुमची वैयक्तिक भटकंती त्याच्यामध्ये होती. तर त्यावेळेला असे कोणते इतिहासकार किंवा कुठून तुम्हाला सगळा माहितीचा स्रोत मिळाला? गोव्याचं थोडंसं मला स्वतःला जाणवलेला एक भाग सांगतो तुम्हाला. जेव्हा मी गोव्यात फिरत होतो तेव्हा माझं वाचन चालू होतं. मी बरेच संदर्भ शोधत होतो. अनफॉर्च्युनेटली मला गोव्यातल्या किल्ल्यांवरती फारसं लिहिलेलं भेटलं नाही, सापडलं नाही. कमी होतं, अगदी कमी, अगदी तुटपुंज म्हणूया आपण त्याला. कारण गोवा बऱ्याच वेळेला जे काही मांडलेलं आहे तो गोवा एक साहित्यिक दृष्टिकोनातून मांडला आहे, गोवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडला आहे, मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने मांडला. गोव्यामध्ये मंदिरांच्या बाबतीत पण गोव्यामध्ये थोडंफार लिखाण झालं. किल्ल्यांच्यावर गडकोटांच्या वरती लिखाण फार कमी झालं. प्रके घाणेकर सरांचं एक जुनं पुस्तक होतं जलदुर्गांच्या सहवासात, अगदी त्याच्यामध्ये थोडेसे उल्लेख होते. ते 1987चं पुस्तक होतं, त्यामुळे अगदी थोडे त्याच्यात फोटोज वगैरे नाही किंवा असं. त्याच्यानंतर महेश तेंडुलकर सरांचं एक पुस्तक होतं. त्याच्यानंतर मिलिंद गुणाजींचं चला माझ्या गोव्याला, तशा टाईपचे पुस्तक. माधव गडकरींचं पुस्तक होतं. परंतु त्याचबरोबर इतिहासामधली जी पुस्तकं आहेत, डॉक्टर पिसुर्लेकरांचं जे पुस्तक आहे तो म्हणजे अगदी संदर्भ ग्रंथ आहे. पोर्तुगीज मराठे संबंध. त्याच्यानंतर स देसाईंचं पुस्तक आहे, ते पुस्तक अगदी सुंदर आहे. ही सगळी पुस्तकं वाचतो पण तू त्याच्यात गड किल्ल्यांचे उल्लेख अगदी मर्यादित आहे. आणि जरी असले तरी ते ऐतिहासिक उल्लेख येतात. आज घडीला किल्ला कसा आहे, बरोबर, किल्ल्याचे स्वरूप काय आहे, तो नामशेष झालाय, तो सुस्थितीमध्ये आहे का त्याची पडझड झालेली आहे, हे काहीच आपल्याला कळत नाही. किल्ल्यांचं लोकेशन समजत नाही, किल्ला नेमका कुठे आहे. तुम्ही आज गंमत सांगतो तुम्हाला, मी गोव्यात मला अडचणी काय आल्या. गोव्यात फिरताना अगदी गावात जरी आपण गेलो, समजा कोलवाळमध्ये गेलो आहे किंवा अलोरण्याला गेलो, तिथे गेल्यानंतर लोक पटकन, खास करून कोलवाळमध्ये मला थिवीमध्ये असा अनुभव आला की तिथे कोण सांगणारच नाही, अरे किल्ला फोर्ट यहाँ पे नाही आहे उधर. त्यामुळे कसं असतं की तुम्ही लोकांपर्यंत काय पोचवताय हा एक भाग महत्त्वाचा ठरतो. मला एक गोष्ट जाणवली की जर पुस्तकात जर किल्ले असते तर आजही महाराष्ट्रात जी दुर्गांची जी भावना आहे ती भावना गोव्यात पण आली असती, परंतु ती आली नाही. त्याचं एक फोर्टे झालं. त्याचं म्हणजे कसं की गोव्यामधले किल्ले म्हणजे जेल, यातनास्थळं, कारागृह,
मग कोण कशाला त्याची लक्ष देईल? कोणाला चांगले अनुभव किंवा चांगल्या आठवणी असतील का त्याच्याबद्दल? अजिबात नाही. लोकांनी दुर्लक्ष केलं, साफ दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ते किल्ले नंतर नंतर ओस पडत गेले. किल्ल्यांचं थोडंसं नाही म्हटलं तरी ती पडझड फार वेगाने झाली. पण मी तुम्हाला गंमत सांगतो की काही इंग्लिशमध्ये काही खूप सुंदर पुस्तकं मिळाली मला. खास करून जे आर्किओलॉजी आणि आर्काइव्हचे डायरेक्टर, माजी डायरेक्टर होते डॉक्टर पी शिरोडकर यांचं अतिशय देखणं पुस्तक फोर्ट्रेसेस अँड फोर्ट्स ऑफ गोवा हे एक संदर्भ ग्रंथ, अतिशय उत्कृष्ट पुस्तक. अमिता काणेकरांचं पुस्तक आहे पोर्तुगीज सी फोर्ट म्हणून. त्यात थोडे किल्ले आलेले आहेत, सगळे नाही आहेत पण थोडे किल्ले त्याच्यात आहेत, स्पेशली सी फोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. परंतु मराठीत पुस्तक नव्हतं आणि ही कुठेतरी खल म्हणूया किंवा कुठेतरी आपण म्हणूया की एक गॅप मला तो दिसत होता. संदर्भ ग्रंथ घेताना, वाचन करताना मला जाणवलं की हे कोणीतरी मांडलं पाहिजे. मी खरं तर मुळात वाचक आहे, मला वाचायला फार आवडतं. त्याच्यामुळे मला असं जाणवत होतं की इतकी मोठी माणसं आहेत ज्यांनी अभ्यास केला आहे. अगदी निनादराव बेडेकर सरांचं अगदी सुंदर व्याख्यान लोकांनी ऐकलेलं असतं, त्याच्यात खोलगडचे उल्लेख किंवा इतर उल्लेख असतात, पण त्या दृष्टिकोनातून लिखाण झालेलं दिसत नाही. गोव्यामधले प्रसिद्ध इतिहासकार, अभ्यासक, दुर्ग अभ्यासक श्री सचिन मदगे सर, त्यांनी भरपूर गोव्यातल्या इतिहासाबद्दल आणि गड किल्ल्यांबद्दल लिहिलेलं आहे. परंतु ते सगळं पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये आहे, पुस्तक स्वरूपामध्ये त्यांचं ते आलं नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे कुठेतरी हा गॅप भरून काढणं मला ती काळाची गरज वाटली. कदाचित बोलतात ना, काही ते आपल्या नशिबात, आपल्या भाळावरती लिहिलेलं असतं, तसं असतं ते. कोणी लिहिलेलं नव्हतं म्हणून मी लिहायला हात घातला, ते माझ्या नशिबात होतं म्हणून ते मी लिहू शकलो. आणि लिहिताना मग मात्र माझ्यातला वाचक जागा झाला. मला काय आवडेल वाचायला, पुस्तक मांडताना ते माझ्या डोळ्यासमोर होतं. मला भरपूर फोटो, कलर फोटो, एकदम छान व्हिज्युअल झालं पाहिजे, मला किल्ला दिसला पाहिजे. तुम्ही नुसता किल्ला सांगून, आता मी तुम्हाला नावं नुसती सांगितली, आपल्याला किल्ला कळत नाही. कोंकणीचा किल्ला, तुम्हाला कोंकणी कुठे हेच माहीत नाही, त्याचा फोटो तरी दाखवा. बरोबर आहे, तो कोड नष्ट झालाय, आता कुठून दाखवणार? बरोबर आहे. असे काही किल्ले आहेत. खोरजुवेचा किल्ला किंवा जुवेचा किल्ला मी आता जो म्हणालो तसा, ओल्ड गोव्यामधले काही वेगवेगळ्या जागा, मार्मागोवाचा जो मुरगावचा किल्ला, राशोलचा किल्ला, हे किल्ले माहितीच नाहीत लोकांना. आणि मग त्या किल्ल्यांचे फोटो, संदर्भ, त्याचं स्केचेस, त्याचे जुने काही कागदपत्र, असा परिपूर्ण स्वतः जाऊन पुन्हा पुन्हा ते बघून, म्हणजे अगोदर फिरलो होतो ते वेगळं, खास पुस्तकासाठी पुन्हा त्या किल्ल्यांचे त्यांचे नोट्स काढणं, टिपण काढणं, ते करून ते पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला. पुस्तकात एक खूप सुंदर गोष्ट आहे, ती मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे तिथे QR कोड्स दिलेत. मला वाटते हा मराठीतल्या पुस्तकातला, गड किल्ल्यांच्या पुस्तकातला हा पहिला प्रयोग असेल. सो याचं कारण पण सांगतो, कारण मला त्या अडचणी आल्या, मला ते प्रॉब्लेम्स आले, मला तिथे पोहोचणं कधी कधी काही ठिकाणी अवघड गेलं. मग अशा वेळेला जर तुम्हाला QR कोड असेल, तुम्ही स्कॅन केलं, विदिन सेकंद तुम्ही लगेच त्या डेस्टिनेशनपर्यंत जाता. दुर्ग वाटाड्या दिला, त्याचं कारण ते होतं. किल्ल्यांचं वर्गीकरण केलं, एक बाबा चांगले सुस्थितीतले किल्ले कोणते आहेत, म्हणजे तुम्ही गेल्यावर तुमचा हिरमोड होणे, बाबा ॲटलिस्ट हे, अरे वा काहीतरी बघितलं मी. काही किल्ले पडझड झाले आहेत, ज्यांना अगदीच दुर्गप्रेमी आहेत, इतिहास अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत, पडझड झालेले किल्ले, नामशेष झालेले किल्ले, ह्या किल्ल्यांचा तुम्ही मागोवा घेऊ शकता. मी हा प्रयत्न केला आहे, तो सगळाच परिपूर्ण, सक्सेसफुल आणि काय हे सगळं लोकांनी ठरवावं. परंतु एक वेगळ्या अंगाने गडकोटांना, गोमंतकीय गडकोटांना व्यासपीठ मिळवून देण्याचा तो माझा एकदम प्रामाणिक प्रयत्न होता. आणि तो आता म्हणजे दुसरी आवृत्ती आली, याचा अर्थ तो बऱ्यापैकी अवघे 6-7 महिन्यामध्ये हे सगळं घडलं. पुस्तकाचं बरंच कौतुक चाललेलं आहे, अगदी राजकीय लेवलपासून साहित्यिकांपर्यंत झालेलं आहे. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्या हस्ते दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन झालं. त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत, त्या लोकांनी अगदी आवर्जून गड किल्ल्यांवरचं पुस्तक, गोमांतकातल्या ह्या दृष्टिकोनातून एक परिपूर्ण पुस्तक म्हणून त्याला खूप 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 मान्यता, खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. डॉक्टर प्रमोद सावंत म्हणजे गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत, तर ते आत्ता किल्ल्याच्या दृष्टीने किंवा किल्ला पर्यटन या दृष्टीने कसं बघतायत? फोर्ट टुरिझम हा खरंच खूप एक पोटेन्शियल असणारा विषय आहे आणि गोव्यासारख्या राज्याला टुरिझम शिकवायची नवीन गरज नाही, कारण टुरिझम हा त्यांचा आत्मा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचं टुरिझम करण्याकडे सरकारचा भर असतो. एक लक्षात येतं आपल्या गेल्या 8-10 वर्षामध्ये खास करून किल्ल्यांचं एक विशेष वलय निर्माण झालेलं दिसतं किंवा एक वेव तयार झाले. त्याचं कारण असं आहे की जी यूथ आहे, जी नवीन तरुण मुलं आहेत, त्यांचा ओढा ऐतिहासिक वास्तूंकडे आणि किल्ल्यांकडे आहे. मग आता जर तिकडे जाणार असेल तर सोयीसुविधा आणि टुरिझमच्या अनुषंगाने जी काही
सुविधा निर्माण करता येईल त्याच्यावर सरकारचा भर आहे. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की गोव्यामध्ये सरकारने आता किती गोष्टी केल्या आहेत. खास करून गोव्यामध्ये जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांची माहिती फारशी नसल्यामुळे आग्वाद किल्ला फक्त लोकांपर्यंत पोहोचला होता. परंतु असे किल्ले की जे थोडेसे गोव्याच्या आतल्या भागात आहेत, उदाहरणार्थ नॉर्थ गोव्यामध्ये असणारा हळंचा किल्ला, त्याला अलोर्नाचा फोर्ट असं सुद्धा बोलतात, फोर्ट अलोर्ना. जो हळंचा किल्ला आहे शापोरा नदीच्या बाजूला अगदी काठावरचा नितांत सुंदर, इतकं सुंदर किल्ला आहे ना, तो देखणा किल्ला आहे. मग त्या किल्ल्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय असेल, त्या ठिकाणी म्युझियमचा काही भाग म्हणा किंवा तिथे बेसिक सुविधा, बोटिंगची सुविधा, कारण बाजूला अतिशय मोठी नदी आहे, त्याच्या बाजूला त्याच्यासाठी असणारं छानपैकी जेट्टी म्हणा आणि सगळं स्वच्छता, नीटनेटकेपणा, बेसिक तिथे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे सुरू करण्यासाठी 2021मध्येच त्याच्यासाठी एक वेगळा फंड तयार केला. जवळजवळ 27-28 लाखाचा फंड तो ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे. सेम तसंच नाणूज म्हणून एक किल्ला आहे, अगदी वळपईच्या पुढे गेल्यानंतर मस्त सगळ्या डोंगर रांगांमध्ये बाजूने वाहणारी महादई नदी आहे आणि त्या अतिशय सुंदर अशा प्रदेशामध्ये तिकडे टुरिझमला कशा पद्धतीने आणता येईल, तर त्या ठिकाणी नाणूजचा जो किल्ला आहे, नाणूजचा किल्ला म्हणजे गोव्याच्या इतिहासामधला अतिशय महत्त्वाचा किल्ला, क्रांतीवीर दीपाजी राणेंचा पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ला आहे. त्यामुळे दीपाजी राणे कोण हे जसं आपल्याला माहीत नसतं, गोव्यातल्या लोकांना माहिती आहे, परंतु गोव्याच्या बाहेरच्या लोकांना ते कळावं, त्यांचा इतिहास, त्यांच्या पराक्रमाच्या वेगवेगळ्या गोष्टी, खास करून राण्यांची बंड आणि त्यांनी पोर्तुगीजांबरोबर कशा पद्धतीने लढा दिला, तो लढा कसा यशस्वी होत गेला, हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला नाणूजच्या किल्ल्याजवळ गेलं पाहिजे. पण आज नाणूजच्या किल्ल्याच्या आजूबाजूला सगळा परिसर जो आहे ना, तो पूर्णपणे ढासळलेला आहे, काहीच शिल्लक नाही आणि एक छोटासा फक्त स्तंभ शिल्लक आहे. काही ठिकाणी तटबंदीचे काही अवशेष दिसतात. मग काय करायचं, तर त्या ठिकाणी सत्तरी म्हणजे तो जो तालुका आहे तो सत्तरी तालुका त्याला बोलतात. तर सत्तरी तालुक्याची जी ऐतिहासिक इतिहास संवर्धन समिती आहे, त्या समितीने सतत पाठपुरावा करून त्या ठिकाणी आता त्याचं पुन्हा रेस्टोरेशनचं काम सुरू झालं आहे. त्यालाही डॉक्टर प्रवोद सावंत यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. सेम तसंच सावंत साहेबांचा जो स्वतःचा मतदारसंघ आहे साखळीचा, त्या ठिकाणी साखळीचा किल्ला आहे, त्या किल्ल्याला एक खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा रिस्टोर करणं, त्या ठिकाणी वेगवेगळे म्युझियम, वेगवेगळ्या पद्धतीचं तिथे संवर्धनाची कामं आणि इतर काही प्रोजेक्ट्स करण्यासाठी तिथेही 3-3.5 करोडचं फंड त्यांनी ऑलरेडी सँक्शन केलं आहे. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला काय लक्षात येतं की केवळ रेश मागूश, केवळ अगवाद किंवा केवळ शापोरा एवढ्याच किल्ल्यांवर फोकस न ठेवता जे अंतर्भागातले, गोव्याच्या आतमधल्या भागातले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांना पुन्हा एक नवी झळाळी देण्याचं सरकारचं धोरण दिसतंय. पण एक गोष्ट अजून नमूद करावीशी वाटते की काही जे किल्ले आहेत ज्यांची पडझड होते, खास करून खोलगड जो काबुदरामाचा किल्ला आहे त्याचा बुरुज ढासळल्याची बातमी आपल्याला ऐकायला मिळते. त्याचबरोबर अलोर्नाच्या किल्ल्याचा एक तटबंदी आत्ता पावसाळ्यात ढासळली. कोकणात, गोव्यामध्ये प्रचंड पाऊस पडत असतो, त्यामुळे ह्या दुरुस्त्या अगदी तातडीने कराव्यात यासाठी सरकारने, मला असं माझं पर्सनल मत आहे की त्याच्यावर सरकारने काम करावं. नंदकुमार कामत सरांचा एक खूप चांगला रिपोर्ट अहवाल होता, त्या अहवालानुसार काम झालं पाहिजे. अनेक सुधारणा करत असताना त्याच्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ घेऊन आर्किओलॉजीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मदतीने हे सगळे प्रोजेक्ट्स उभे राहावे, जेणेकरून त्या किल्ल्यांचं मूळ रूप येईल, त्याला विद्रुपीकरण होणार नाही किंवा त्याला एक आता नवी फक्त नुसती कुठली तरी मलमपट्टी होऊ नये. अगदी ऐतिहासिकच ते किल्ले असावेत, त्या दृष्टिकोनातून ते सगळं नवीन प्रोजेक्ट्स ते यावेत. अशा पद्धतीने जर काम झालं तर खरंच आपल्यासारखे सगळे दुर्गप्रेमी, मी तुम्हाला गॅरंटी देतो की महाराष्ट्रातून गोव्याला जेव्हा लोक जातील तेव्हा ते खास किल्ले बघायला जातील. आता ती सुरुवात झालेली आहे. आपण प्रयत्न करतो की पुस्तक लिहिल्यानंतर मी अनेक अशा मंडळींना, अनेक वेगवेगळ्या संस्थांना घेऊन गेलो, तर त्याच्यात हेतू हाच होता की गोवा म्हणजे किल्ले हा नवीन समीकरणाचा एक पट लोकांसमोर मांडायचा होता. गोव्याचा अभ्यास करताना गोव्याचे काहीतरी किस्से असतील, काही कथा असतील, तर त्या थोड्या सांगा. आता सगळ्यांना माहितीच आहे, भटकंती म्हटल्यानंतर किस्से तर असणारच, मग त्याच्यात काही वादच नाही, इतके किस्से असतात. फक्त मजा काय असते माहिती आहे का, की त्या किस्स्यांना तुम्ही नंतर कसं बघताय. कधी कधी आपली पंचायत झालेली असते, कधी कधी आपण चुकलेलो असतो, कधी कधी खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडलेल्या असतात. तर अनेक आठवणी आहेत माझ्या, कारण फिरता फिरता अनेक मला वेगवेगळ्या पद्धतीने तो अनुभव आला. एक किस्सा सांगतो, म्हणजे असे बरेच किस्से आहेत, पण एक किस्सा तर माझा फार जवळचा किस्सा आहे की तो कसा म्हणजे गोव्यातल्या किल्ल्यांनी मला हुलकावणी दिली. तर
मी अगदी सकाळी सकाळी मुरगावचा जो किल्ला आहे मार्मागोवा किंवा ज्याला आता वास्को बोलतात तो किल्ला बघायला निघालो होतो. आणि माझी एक सवय अशी आहे की मी लवकर निघतो जेणेकरून सकाळच्या ह्याच्यामध्ये मला तो किल्ला अगदी निवांतपणे पाहता येईल. तर मी अगदी सकाळी सकाळी छानपैकी तिथे पोचल्यानंतर गुगलवरती टाकलं होतं ऑटोमॅटिकली. सुरुवातीचं मी स्टार्टिंगला चाललो होतो कारण मुरगावचा किल्ला मी पाहिला नव्हता आणि गुगल मॅपवर टाकलं फोर्ट्स ऑफ मार्मागोवा. गेलो मी. गेल्यानंतर त्यावेळेला आता एक नवीन रूट चालू झाला आहे जो कोस्टल रूट आहे, परंतु त्यावेळेला नव्हता तो. त्यामुळे मी तो फिरून जे एअरपोर्ट आहे डांबोलीम एअरपोर्ट, त्या एअरपोर्टच्या इथून आम्ही नेव्हीचा जो बेस आहे तिथून असं करत करत मी मार्मागोव्याला पोहोचलो. लोकेशन दाखवत होतं तिथे तर एक्झॅक्टली पोहोचलो. तुम्ही रीच झालाय ते सांगतायत सुद्धा मला, पण समोर किल्ला काहीच दिसत नाही. समोर दिसत होतं मला डम्पिंग ग्राउंड. म्हटलं डम्पिंग ग्राउंड किल्ला कसा असेल. बरं कोणाला विचारायला म्हटलं तर आजूबाजूला कोणीच नाही. सकाळची वेळ, सगळे डम्पिंग ग्राउंडचे हे मोठे मोठे डोंगर, सगळे कचरा ढिगारा घाण वास काय विचारू नका. म्हणजे सकाळी सकाळी एकदम भारी असं ते काय म्हणतात त्याला मेघ मल्हार सुरू व्हावा तसं काही ते झालं होतं. म्हटलं आता काय करायचं. ठीक आहे पण आता कसं आहे आपण सह्याद्रीत फिरणारी माणसं तो हार मानत नाही, जायचंच. मग असं वाट करत 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 तो कचऱ्याचा माउंट एव्हरेस्ट पालथा घालून मागे गेलो. तर मागे गेल्यानंतर मला दूरवर खाली त्या समुद्राच्या काठावर मला तटबंदीचे काही अवशेष दिसायला लागले. तर मी म्हटलं वा क्या बात आहे यार, तटबंदी बघायला मिळेल आपल्याला. पडत धडपडत घसरत बिसरत कारण तोच मधला पॅच एकदम बेकार होता. असं करत करत आम्ही आलो. तिथे गेल्यानंतर अगदी मस्त छान तटबंदी, तटबंदीला बुरुज, बुरुजाच्या बाजूला एक छोटा दरवाजा, प्रवेशद्वार, मग पुढच्या बाजूला अशी पुढे बरीचशी तुटलेली तटबंदी, हे सगळं मला बघायला मिळत होतं. सगळं ते बघितलं. बोललं ठीक आहे. खाली बीच होता, कोणीतरी नवीन आता तिथे मंदिरसुद्धा बांधलं होतं. सगळं बघितलं छानपैकी. परत पडत धडपडत वर आलो. बसलो गाडीमध्ये बसलो आणि म्हटलं की आता सगळा झाला किल्ला आपला, काय बघायचे काही फोटो काढायचे होते काढले. आणि मग असं पुढे गेलो मी. पुढे गेल्यानंतर सकाळची वेळ होती. म्हटलं चला नाश्ता करूया म्हणून एका हॉटेलमध्ये शिरलो. हॉटेलमध्ये शिरल्यानंतर आता सवयीनुसार आपण जरा थोडंसं समोर बसलेल्या माणसांबरोबर गप्पा मारतो, कैसे हे आणि माझं ते कॅमेरा वगैरे बघितल्यानंतर त्याच माणसाने सुरुवात केली, काय बाबा कशासाठी आला इकडे, काय काम आहे वगैरे असं. म्हटलं किल्ला बघायला आलो होतो. ते बोलले पण तर मी म्हटलं सगळा किल्ला म्हणजे कचऱ्याचा ढीग आहे, सगळं डम्पिंग ग्राउंड आहे आणि सगळं तुटलेलं आहे, काहीच नाही मला बघायला मिळालं, फक्त तटबंदी दिसली. तर तो थोडा जरा विचारात पडला, आप कहाँ गए थे. तर मी म्हटलं मार्मागोवा फोर्ट बघायला गेलो होतो मी. तो बोलला डम्पिंग ग्राउंड नाही आहे तिथे. तिथे तर त्या ठिकाणी मार्मागोवा पोर्ट अथॉरिटीचं ऑफिस आहे. आता मी बोलो MPAचं ऑफिस आहे आणि यार मी बघतोय तर सगळीकडे डोंगर आणि सगळं कचराच कचरा, काय भानगड आहे मला समजे ना. आणि तोच हसायला लागला बरं का. हंसायला लागला. तो बोलतो की अरे यार आप साहब जी आप गलत जगह पे गए थे, आप जो गए वो लोकेशन है मंकी पॉइंट. माझंच माकड व्हायची वेळ आली. म्हणजे मला समजत नव्हतं की आता मी काय बोलू. म्हणजे ॲक्च्युली मी चुकलो होतो, पण मी गुगलवर बघतोय तर मी बरोबर आहे, पण ॲक्च्युली मी चुकलो होतो. म्हटलं मग कुठे आहे किल्ला बाबा. तर त्याने सांगितलं बाबा असं 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 आहे, पोर्ट अथॉरिटीचं ऑफिस आहे, त्याच्या बाजूने एक छोटीशी पायवाट जाते, गेला की समोर तुम्हाला किल्ला दिसेल. मी पटकन नाश्ता उरकला आणि लगेच चालत त्या बाजूने गेलो. 5 मिनिटात मी किल्ल्याच्या समोर, हे मोठाच्या मोठा किल्ला, मस्त दरवाजा, अतिशय देखणा. आतमध्ये गेल्यानंतर छोटंसं एक चॅपल आहे, चॅपल झालं, तटबंदी, मस्त बुरुज, जे पोर्तुगीज धाटणीचे दुर्ग स्थापत्य शैलीचे बुरुज. खाली किल्ला फार मोठा होता पण आता तो पाडला. तिकडे आता वास्कोचं पोर्ट बनवलं आहे, तिथे भरपूर तुमचे शिपिंगचे सगळा एरिया आहे, काही रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, त्याच्यामुळे पुढे जाता येत नाही. पण तो किल्ल्याचा भाग मला बघायला मिळाला. तो किल्ला सगळा बघितल्यानंतर मी परत गुगलवरती बघितलं तर ते लोकेशन फोर्ट मार्मागोवा म्हणून दाखवतंय. म्हणजे मार्मागोवा फोर्ट अँड फोर्ट ऑफ मार्मागोवा, गुगलमध्ये 2-2, 3-3 लोकेशन यायला लागली. म्हटलं हे काहीतरी भानगड आहे. मग सगळा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की मुळात मार्मागोवा ही जी सिटी आहे किंवा ज्याचं पूर्वीचं नाव मुरगाव, ही सिटीच अख्खा किल्ला होती. त्याला जवळजवळ 17-18 किलोमीटरची तटबंदी होती. त्याच्या आतमध्ये चॅपल्स होते, चर्चेस होते, धर्मगुरूंचे मठ होते, तुमची घरं होती, लोकं राहत होती तिथे. त्या ठिकाणी त्यांच्या बरॅक्स होत्या, सैनिक होते, शिपाई होते, सगळं तिथे होतं. त्याच्यामुळे तो किल्ल्याचा भयंकर मोठा तो आवाका होता सगळा. आणि एवढ्या मोठ्या आवाक्यामधलं आता काही वेगवेगळ्या जागा ज्या आहेत थोड्या शिल्लक राहिल्या.
असं सुद्धा कधी कधी होतं की तुम्ही एक बघायला जाता, तुम्हाला कधी कधी दुसरं दिसतं. तुमच्या अनुभवात थोडासा मी म्हणेन की भर पडतो आणि म्हणून मी ते QR कोड आणले की तुम्ही लोकेशन्सवरती पोचू शकाल. तशीच गंमत मला अलोरण्याच्या किस्स्यामध्ये झाली. आता माझं नाव संदीप मुळीक. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर सकाळी सकाळी मला एक म्हातारे आजोबा भेटले आणि 8-8:30 वाजता एकदम बोलतात ना, हा इथे ठबकणारा माणूस कोण आहे म्हणून त्यांनी मला विचारलं, काय रे कुठून आलास बाबा तू? तर म्हटलं मुंबईवरून आलो, किल्ला बघायला आलो, पण लॉक आहे सगळं, त्या सिक्युरिटी असल्यामुळे तो किल्ला बंद होता. तर मी म्हटलं आता काय करायचं? म्हटलं काही नाही, बस इथे 2 मिनटं येईल तो आता थोड्या वेळामध्ये. आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. तर नाव विचारलं, मी सांगितलं बाबा माझं आडनाव असं असं आहे, मुळीक म्हणून आहे. तर ते आजोबा एकदम पहिले चकित झाले. ते बोलले नाही नाही मुळीक नसेल, मळीक असेल. मी म्हटलं मळीक नाही, आता माझं आडनाव मी कसा विसरेन? तर बोललं मुळीक आहे. तर बोलले अरे आमच्या बाजूला इथे जे बाजूला गाव आहे हसापूर म्हणून, त्या गावामध्ये मळीक राहतात. आता मी उडालो. म्हटलं यार गोव्यामध्ये मुळीक कुठून आले? बरं मुळीक मळीक हा जो भाषेतला जो बदल आहे तो जागेनुसार होऊ शकतो. मला मुळीक माहिती होते, मुळूक माहिती होते, पण मळीक माहिती नव्हते. पण ते गोव्यात आहेत हे मला कळाल्यानंतर मी त्या बाजूला ते बोलले जा तिथे मंदिर आहे, पुढे वेतोबाचं मंदिर आहे, त्या वेतोबाच्या मंदिरामध्ये जे पुजारी आहेत ना त्यांना विचारलंस तुला सगळं सांगतील, ते घेऊन जातील हसापूरला तुला, असं वगैरे चर्चा झाली. आणि ती गप्पा मारता मारता तोपर्यंत काकूनी छानपैकी गरमागरम पोहे चहा सगळा नाश्ता घेऊन आल्या. आता आपल्याला राहाळातल्या माणसांचं प्रेम आपण सह्याद्रीत अनेकांनी अनुभवलेलं असेल, मला गोव्यात पण ते अनुभवायला मिळालं. म्हणजे माझी अजिबात ज्याच्याशी माझी 5 मिनिटापूर्वी ओळख सुद्धा नव्हती त्या घरात माझं इतकं आदर तिथे झालं. आजही मी तिथे गेलो की 2 मिनिटं थांबतो, गप्पा मारतो, बोलतो, त्यांची खुशाली विचारतो. तिथून मी आज तागायत बाहेर पडताना काही न खाता, काही चहा न घेता मी अजून निघालो नाही आहे. ही जे काही ऋणानुबंध आहेत ना, हे ऋणानुबंध आपल्याला ह्या किल्ल्यांच्या राहाळात बघायला मिळतात. आणखी बऱ्याच अशा गमती जमती झाल्या. आम्ही ज्यावेळेला इस्टेवान फोर्टला गेलो होतो, म्हणजे आपला जुवेचा किल्ला, तिथे सुद्धा अगदी लोक, गावातली लोक मदत करण्यासाठी येतात, पुढे सांगतात, रूट चुकले तर ते आवर्जून दाखवतात. गोव्यामध्ये गुगल बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या वाटांवर जरा गणतं, तर ते तिथल्या माणसांना तुम्ही जर विचारलं तर मला ते नक्की मदत करतात. तर हे अनुभव बरेच आहेत असे. तर आपण बऱ्यापैकी क्वालिटी गप्पा मारलेल्या आहेत. ह्या पॉडकास्टमधून गोव्याची एक वेगळी बाजू आपल्याला आज बघायला मिळाली. एक शेवटचा प्रश्न घेतो. गोवा झाला, आता तुम्ही गोव्यावरती पुस्तक लिहिलं, गोव्याच्या किल्ल्यांवरती, आता ते लोकांच्या हवाली केल्या, आता जनता जनार्दन. हो अगदी अगदी. आता गोव्यानंतर पुढं काय? अजूनही मी गोव्याच्याच प्रेमामध्ये. कारण गोवा इतका सुंदर आहे. मी पुस्तक झालं, पुस्तकानंतर अनेक ठिकाणी व्याख्यानं असतील, कट्टे असतील, वेगवेगळ्या माध्यमातून मी हा विषय लोकांसमोर मांडतोय, गोवा आणि गोव्यातले गोमांतकीय दुर्ग. मला लोक पहिला प्रश्न काय विचारतात, काय हो तुम्ही गोव्याचे का हो? तर मी कुठून आहे याची नाळ काय आहे ही मला माहीत नाही, खरं सांगतो. माझं गाव सांगली, मी मुंबईत माझा जन्म झाला, माझं लहानपण मुंबईत गेलं, पण तरीसुद्धा गोव्याबद्दल मला ती अनामिक ओढ आहे. आणि ती का झाली तर केवळ आणि केवळ आपल्या इतिहासाने झाली. आपण सगळेजण ज्या ज्या ठिकाणी जातो त्यातलं काही भावलं, त्यातलं काही आवडलं तर आपण आपल्याबरोबर ते एक आपलं काय म्हणतात त्याला, गुज असतं, ते जे अंतरीचा ठेवा असतो तो आपल्याबरोबर आपण ठेवतो. तसा गोवा आहे. आणि विविध अंगाने ज्या ज्या वेळेला बघतो, बाबा बोरकरांच्या गोव्यामध्ये जेव्हा मी बोरीला गेलो होतो आणि त्यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खाली थांबलो, मला भरून आलं होतं अगदी. कारण बोरकरांच्या कविता आम्ही आमच्या अभ्यासक्रमात वाचल्या होत्या आणि त्या बोरकरांना, आनंदयात्री बोरकर, कविवर्य बोरकर, महाराष्ट्र आणि गोव्याचं भूषण असणारे पद्मश्री बाभ बोरकर, त्यांच्या समोर बसून मी माझ्या गोव्याच्या भूमीत ही जी अजरामर कविता आहे, अगदी माझ्या डोळ्यासमोर ते सगळं आलं. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनेची गाणी. गोवा ज्या ज्या वेळेला मला आठवतो त्यावेळेला मला ह्या बाबा बोरकरांच्या कवितेच्या ह्या ओळी आठवतात. आणि खरंच आहे, त्याला एक दुःखाची झालर जरी असली तरीसुद्धा एक फार सांस्कृतिक ठेवा त्याच्या पाठीमागे लपलेला आहे. गोव्याने आपल्याला इतकं काही दिलेलं आहे, म्हणजे अगदी दीनानाथ मंगेशकरांपासून, पंडित जितेंद्र अभिषेकींपासून, संगीताचा जो गाभा आहे तिथून आलेल्या अनेक जणांची नावं घेता येतील. खरं सांगायला गेलं तर गोव्यामध्ये इतक्या दिग्गज व्यक्ती आहेत. म्हणजे प्रियोळकरांचं ज्यावेळेला मी प्रियोळला गेलो त्यावेळेला मला पटकन
आका पिरोळकरांचं नाव डोळ्यासमोर आलं. मी ज्या वेळेला पिसुर्ले गावात गेलो तेव्हा मला डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकरांचं आठवण आली. अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांनी गोवा समृद्ध केलं आणि गोवाच नाही तर आपलं भावविश्व पण समृद्ध केलं. त्यामुळे गोव्यातच अजून मी आहे, गोव्याच्याच प्रेमात अजून मी आहे. त्यामुळे बघूया आणखी काही नवीन काही येईलच, लवकरच तुमच्यापर्यंत पोचेल. त्यामुळे हा आत्ता तरी सुरुवातीचा जो माझा गोवा आहे तो मी लोकांपर्यंत सुपूर्द केला. आणखी वेगळ्या अंगाने गोमांतकीय काही नवीन काही वाटेवरती मी चाललो आहे. त्याही वाटेवरती मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन. सर धन्यवाद. तुम्ही या पॉडकास्टवरती तुमचा इतका मोठा अभ्यास मांडला व्यवस्थित. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना गोव्याच्या बीचेस B2 म्हणजे बीचेस आणि बियर याच्या पलीकडे गोवा अनुभवायला मिळाला असेल. तोच आपला खरा हेतू होता. उन्हाळ भटकंतीमध्ये केवळ उन्हाळगिरी फक्त बीचवरती नाही तर गड किल्ल्यांवरती जाऊन तुम्ही वेगळ्या अंगाने गोवा बघू शकता. तर आजपासून गोवा नाही, गोमांतक. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे गोव्याची प्राचीन संस्कृती, गोव्यामधील किल्ले, लेण्या, त्यांचा इतिहास आणि सद्यस्थितीत असलेली त्यांची अवस्था. गोवा पाहायचा असेल तर 2-3 दिवसात आपण कसा पाहू शकतो, गोव्यामध्ये खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या नक्की काय आहेत ते ह्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलेलं आहे. तर उन्हाळ भटकंतीतर्फे तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. छोटंसं गिफ्ट आहे, तुम्ही आनंदाने स्वीकारा. थँक्यू सो मच. आणि आज या पॉडकास्टचे लोकेशन पार्टनर आहेत भावार्थ, जे मराठी पुस्तकांसाठी खास वाहिलेलं दालन आहे. तर तुम्हाला इथे कोणतंही पुस्तक पाहिजे असेल तर ते तुम्ही तुमच्या पुतळीत जमा करा. क्या बात आहे, क्या बात आहे. गिफ्ट आहे तुमच्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी आता ही अलाउद्दीनची गुहा आहे. गोवा मी त्याच्यामध्ये आता मस्तपैकी मुक्त हस्ते प्रवेश करणार आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.